डिमांड म्हणजे काय लक्षात येते का? डिमांड म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? डिमांड किंवा सप्लाय. डिमांड म्हणजे मागणी. ठीक आहे. आणि सप्लाय म्हणजे मागणी आणि पुरवठा. पुरवठा. ठीक आहे. सप्लाय म्हणजे काय? पुरवठा. तर ह्यावरून आपण काय समजू शकतो? याचा जर आपण शेअर मार्केटमध्ये जर विचार करत असेल तर शेअर मार्केट काय आहे? एक आर्थिक बाजार आहे, बरोबर आहे. एक कॅपिटल मार्केट आहे, मराठीत काय म्हणतो? आर्थिक बाजार. ठीक आहे. जे ही गोष्ट आपण बाजाराच्या दृष्टीनं ज्या पद्धतीने रिलेटेड होते त्या पद्धतीनं सेम कॅपिटल मार्केटच्या बद्दल सुद्धा रिलेट होणार आहे. लक्षात घ्या. बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्याचा काय फरक, काय परिणाम होतो? बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्यानुसार काय होतं? किमतीमध्ये काय होतं? बाजारामध्ये चेंज किंमत होते. त्याच्यावर ठरते, बरोबर आहे. किंमत ह्याच्यावर ठरते, चढ उतार. कशावर ठरते? मागणी आणि पुरवठ्यावर ठरते. सपोज करा बाजारामध्ये आता काय चालू आहे? उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यामध्ये काय महाग असतं साधारणतः? कोथिंबीर. जे बऱ्यापैकी सर्व प्रकारचा भाजीपाला हा महागच होतो. महाग. पालेभाज्या सर्व प्रकारच्या महागच होतात. ठीक आहे. म्हणजेच काय होतं? बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्यावर किंमत ठरते. मागणी आणि पुरवठ्यावर जर किंमत ठरत असेल तर ती किंमत कशी ठरेल? कमी किंवा जास्त? तर किंमत कमी कधी होईल आणि जास्त कधी होईल? ह्या दोन गोष्टीवरती डिपेंड आहे सगळं, बरोबर आहे. मागणी आणि पुरवठा वर काय डिपेंड आहे? किंमत डिपेंड आहे. किंमत कशी डिपेंड आहे? मग किमतीमध्ये बदल होतो. मागणी किंवा पुरवठ्यानुसार किमतीमध्ये बदल होतो. तर किमतीमध्ये जो बदल होतो तो दोन प्रकारचा असू शकतो. एक तर किंमत कमी होईल किंवा किंमत वाढेल. म्हणजे किंमत कमी होईल, किंमत जास्त होईल. तर ही कधी चेंज होईल? म्हणजे कमी कधी होईल आणि जास्त कधी होईल? म्हणजे गोष्टी स्वस्त कधी होतील, महाग कधी होतील? मंगेश सर. हा सर. किंमती कमी कधी होतील किंवा किंमती वाढतील कधी, किंवा एखादी पालेभाजी जी आहे ती मागणी आणि पुरवठ्याच्या आधाराने सांगायचं तुम्ही की बाजारामध्ये स्वस्त कधी होईल आणि महाग कधी होईल? मागणी जास्त असल्यावर महाग होईल. बरोबर आहे. आणि स्वस्त कधी होईल? ज्यावेळी पुरवठा जास्त पुरवठा होईल जास्त. त्यावेळी स्वस्त होईल. बरोबर आहे. म्हणजे एवढं तरी माहिती आहे की आपल्याला किमतीमध्ये जो बदल होतो तो बदल फक्त आणि फक्त मागणी आणि पुरवठ्यावरच अवलंबून आहे, बरोबर आहे. मग आता आपण हे झालं सर्वसाधारण बाजाराच्या बाबतीत. ज्यावेळी आपण शेअर मार्केटमध्ये ह्या गोष्टीचा विचार करतोय त्यावेळेला हे लॉजिक कुठं लागू पडत आहे? किंवा आपण ज्या प्रकारचं ट्रेडिंग शिकतोय किंवा ज्या प्रकारचं आपण अनालिसिस करणार आहे त्या अनालिसिसला आपण काय म्हणतो? टेक्निकल अनालिसिस म्हणतो. चार्ट ट्रेडिंग हे कशामध्ये येतं? टेक्निकल अनालिसिस मध्ये येतं. टेक्निकल अनालिसिस मध्ये आपण चार्ट ट्रेडिंग करतो आणि चार्ट ट्रेडिंग करत असताना त्यात पण आपण बघतो कॅन्डल्सच्या पलीकडे जाऊन काय बघतो? काही कॅन्डल्सचे म्हणजे ग्रुप ऑफ कॅन्डल्स बघतो. त्याच्या पलीकडे जाऊन काय बघतो? वेव्ह बघतो. त्याच्या पलीकडे जाऊन बघतो काय? ट्रेंड. यामध्ये आपल्याला शोधायचं काय आहे? डिमांड आणि सप्लाय. बघा, या सगळ्यामध्ये मागणी आणि पुरवठा सापडणं शक्य आहे का? आपण टेक्निकल अनालिसिस करतोय त्यामध्ये पण चार्ट ट्रेडिंग करतोय. चार्ट ट्रेडिंग वरती कॅन्डल्स बघतोय.
कॅन्डल्सच्या पलीकडे जाऊन आपण जास्तीत जास्त ग्रुप ऑफ कॅन्डल्स बघू शकतो. त्यामध्ये वेव बघतो आपण, त्यानंतर ट्रेंड बघतोय, म्हणजेच एकंदरीत काय बघतोय, या सगळ्याचा अर्थ मार्केट स्ट्रक्चर बघतोय आपण. जर मार्केट स्ट्रक्चर बघत असेल टेक्निकल अनालिसिस मध्ये जाऊन आपण, तर मार्केट स्ट्रक्चर मध्ये आतापर्यंत डिमांड आणि सप्लाय ही गोष्ट आपल्याला आतापर्यंत आपण शिकलेलो नाही, पण आता आपण ते शिकणार आहे. तर ते आपल्याला शोधणं सोपं आहे का, म्हणजे शोधता येईल का आणि ते ओळखता येईल का. हा पण एक बाजार आहे शेअर मार्केट, यामध्ये पण खरेदी आणि विक्री होते. म्हणजे जर सगळ्या संकल्पना अगदी आपल्या तालुक्याच्या बाजारासारख्या असतील, तशाच सेम सगळ्या संकल्पना तिथं पण तालुक्याच्या बाजारामध्ये काय होतंय, काही विक्रेते असतात, काही खरेदीदार असतात. तसं शेअर मार्केटमध्ये पण काय, काही विक्रेते आहेत, काही खरेदीदार आहेत. तिथं पण मागणी आणि पुरवठा आहे, इथं पण मागणी आहे, पुरवठा आहे. ह्या गोष्टी ओळखायच्या कशा, आणि तेही आपण टेक्निकल अनालिसिस मध्ये ओळखतोय, कॅन्डलस्टिकच्या आधारे ओळखणार आहे. ते ओळखण्यासाठी आपल्याला पुन्हा कॅन्डल्सच हेल्प करणार आहेत. कॅन्डल्स सोबत बघा, कॅन्डल्स सोबत काय हेल्प करणार आपल्याला, आपला व्ह्यू. आपण कशा पद्धतीनं कॅन्डल्सना बघतोय, आपण कशा पद्धतीनं मार्केटला बघतोय, म्हणजे स्ट्रक्चर जे बघतोय आपण ते कशा पद्धतीने बघतोय. त्यामधून काय महत्वाचं आहे बघणं, म्हणजेच काय, आपला काय अप्रोच महत्वाचा आहे. लक्षात घ्या, मी काय सांगितलं, आपण अप्रोच डेव्हलप करता, पहिल्यांदा व्ह्यू डेव्हलप करता. आपल्याला ज्यावेळी आपल्याला कॅन्डल्सकडे बघण्याचा किंवा स्ट्रक्चरकडे बघण्याचा व्ह्यू डेव्हलप होईल आपला, त्यावेळेला आपल्याला कोणत्याही प्रकारचं मार्किंग न करता तुमच्या लक्षात येईल मार्केटमध्ये, ह्या स्क्रिप्टमध्ये, ह्या चार्टमध्ये, मग तो जगातला कोणताही चार्ट असू दे, त्यामध्ये मागणी कुठं असेल आणि पुरवठा कुठे होईल, म्हणजे सप्लाय कुठे जनरेट होणार आहे आणि डिमांड कुठे जनरेट होणार आहे. ही गोष्ट जर ओळखता आली तर खरेदी किंवा विक्री करणं सोपं होईल का अवघड होईल. तुम्हाला काय वाटतं, जर आपल्याला मागणी किंवा पुरवठा त्या चार्टवरती कुठं आहे हे समजलं तर आपल्याला खरेदी आणि विक्री करायला सोपं होईल का. बरोबर आहे. ठीक आहे, तर मग आपण जे मार्केट स्ट्रक्चर बघतो, एखादं मार्केटचे स्ट्रक्चर बघत असताना बघा, मार्केटचे स्ट्रक्चर पॉझिटिव्ह ट्रेंड असेल किंवा साइडवेज टू पॉझिटिव्ह असेल. हा चार्ट आपण थोडीशी स्क्रीन खाली गेली तर साइडवेज झालं. बघा ना, मला काय सांगायचं आहे, एखादा पॉझिटिव्ह ट्रेंड असतोय, तोच आपण चार्ट जर असा असा ठेवला तर तो तसा झाला ना सेम, म्हणजे सगळं साइडवेजच असते मार्केट, फक्त आपण स्क्रीन उलटी पालटी करू शकता. म्हणून हा अप ट्रेंड आहे, हा डाऊन ट्रेंड आहे आणि हे साइडवेज आहे. बरोबर आहे का. चौदा, ह्या गोष्टीकडे लय लक्ष देऊ नका, मी असंच कधी कधी लॉजिक सांगत असते, आपल्याला लक्ष कुठे द्यायचं आहे. तर यामध्ये मला सांगा, फर्स्ट व्ह्यू मध्ये प्रथम दर्शनी आपण ज्यावेळी बघतोय त्यावेळेला तुम्हाला कुठं वाटतंय की यामध्ये मागणी कुठे जनरेट झाली असेल आणि सप्लाय कुठे जनरेट झाला असेल. मंगेश सर, तुम्हाला ह्या चार्ट वरती जर एक अंदाजे तुम्हाला एक लॉजिक लावायचं असेल आणि ते लॉजिक लावून जर तुम्हाला सांगायचं असेल काय मागणी निर्माण झाली किंवा डिमांड जनरेट झाले, म्हणजेच काय झाले, किमती वाढल्यात, बरोबर आहे, आणि सप्लाय जनरेट झालाय म्हणजे किंवा पुरवठा जनरेट झालाय, म्हणजेच काय झालंय, तिथून किमती कमी झाल्या. तर हे जे मार्केटचे स्ट्रक्चर आहे आपल्या समोर, या स्ट्रक्चर वरती तुम्हाला काय वाटते कुठं मार्केटमध्ये डिमांड किंवा सप्लाय जनरेट झाली असेल किंवा मागणी आणि पुरवठा, आपण मराठीमध्ये बघूया, मागणी आणि पुरवठा कुठे जनरेट झाला असेल असं वाटतं तुम्हाला. तुमचं एक ओपिनियन सांगा, एक मत सांगा फक्त, त्यानंतर आपण सुरू करूया. काय चुकलं तर चुकलं तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतंय कुठे झाला असेल या स्ट्रक्चर मध्ये, कुठे मागणी निर्माण झाली असेल किंवा कुठं पुरवठा निर्माण झाला असेल. तर ते राहू द्या, एवढं तरी सांगू शकता तुम्ही की प्राइस मध्ये कुठून भाव वाढ झालाय आणि कुठून, म्हणजे कुठून खरेदी झाली आणि कुठून विक्री झाली, एवढं तरी समजते. हे बघण्यावरून आपल्याला एवढं तरी समजते का. येस, तर ते लोकेशन्स कोणते आहेत, कुठं असेल असं वाटतं तुम्हाला.
आता ह्या अप ट्रेंड आहे, त्यामुळे अप ट्रेंड मध्ये आपण लोकेशन्स नावं दिलेली आहेत, त्यानुसार तुम्ही लोकेशनचं नाव सांगू शकताय. बॉटमला कोणती नावं आहेत आणि टॉपला कोणती नावं आहेत, त्यानुसार तुम्ही सांगू शकताय की कोणत्या लोकेशनला तुम्हाला वाटते की हा S2 ला S2 ला डिमांड वगैरे. S2 हा आहे. S2 हा 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 S2 असेल तर काय होईल पण तिथं? यस हा तो पुरवठा. ओके बरोबर, Supply. म्हणजे इथं सप्लाय. हा आणि डिमांड कुठे झाली असेल जनरेट? यस हा S1 असेल ना. S1 असेल. हा S1 असेल, हा S1 असेल. म्हणजे मार्केटमध्ये आपण बघून सांगू शकतोय की डिमांड कुठे जनरेट होत असेल, म्हणजे खरेदी कुठे होत असेल जास्त. मला काय वाटतंय, खरेदी इथं झाली असेल, इथं झाली असेल, इथं झाली. बरोबर आहे. या पॉइंटना खरेदी झाल्याचे चान्सेस आहेत. बरोबर आहे, इथं खरेदी झाल्याचे चान्सेस आहेत, म्हणजेच काय झालेलं आहे, मागणी वाढलेली आहे. या पॉइंट्सना जर खरेदी होणार असेल, इथून मागणी वाढल्यामुळे इथून प्राइस वाढलेले, इथून पॉइंट वाढलेले, खरेदी वाढलेले, सॉरी मागणी वाढलेली म्हणून प्राइस वाढत गेली. म्हणजे या पॉइंटला आपण डिमांड म्हणू शकतोय, लक्षात घ्या. यामध्ये डिमांड कुठं आहे? इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. पण ओरिजिनल डिमांड कुठं आहे? ऍक्च्युअल मार्केटमध्ये डिमांड सुरू कशी झाली किंवा ती ओळखायची कशी? बरोबर आहे. तर हा टर्निंग पॉइंट होता एक. या पॉइंट पासून जी विक्री सुरू झालेली मार्केटमध्ये, त्यालाच आपण सेलिंग म्हणतो. बरोबर आहे. या पॉइंट पासून जी सेलिंग सुरू झालेली, ही सेलिंग इथं येऊन थांबली आणि इथून पुन्हा काय झालं, सुरू झालं, पुन्हा खरेदी सुरू झाली. आणि ही खरेदी भाव कुठपर्यंत गेली, घेऊन गेली इथपर्यंत घेऊन गेली. म्हणजेच भाव म्हणजेच काय आहे, प्राइस. प्राइस म्हणजेच किंमत, किंमत म्हणजेच भाव. बरोबर आहे. तर मग हा जो पॉइंट असणार आपल्यासाठी डिमांड जनरेट करणारा पॉइंट असेल. म्हणून आपण काय केलेलं, आतापर्यंत त्याला S1 या नावानं हे लोकेशन एक आपण कन्फर्म केलं होतं. याचा फायदा काय होईल आपल्याला, डिमांड किंवा सप्लाय शोधण्यासाठी फायदा होणार. बघा, म्हणजे मार्केटमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आता एक एवढ्याच गोष्ट काय सांगितली, डिमांड इथंही असेल, इथंही असेल, इथंही असेल, इथंही असेल, इथंही असेल, इथं सुद्धा असेल. ठीक आहे. पुन्हा इथून विक्री सुरू झाली. पण यापैकी कोणती डिमांड आपल्यासाठी योग्य आहे? आपल्याला अशी कोणती तरी एक डिमांड योग्य पाहिजे की तिथून आपल्याला, किंवा कोणती डिमांड बरोबर असेल की तिथून आपल्याला पुन्हा सुद्धा खरेदी केल्यानंतर फायदा होणार आहे. लक्षात घ्या. असा कोणता दर असेल, तो दर असणार ना. हे जे लोकेशन आहे ते लोकेशन डिझाईनचं नसून कशाचं आहे, किंमतीचं लोकेशन आहे. हे जे लोकेशन आहे ते लोकेशन किमतीचं किंवा प्राइसचं लोकेशन आहे. बरोबर आहे. इथं सुद्धा प्राइस आहे, इथं सुद्धा प्राइस आहे. ह्या लेवलचं आहे. म्हणजे आपण कोणत्या प्राइसला खरेदी करायची, म्हणजे ती खरेदी आपल्याला नफा मिळवून देईल किंवा फायदा मिळवून देईल किंवा प्रॉफिट मिळवून देईल. बघा, आपल्याला ह्या गोष्टी ओळखता आल्या पाहिजे. आणि हे ओळखण्यासाठी आपण काय करतोय, मार्केटचा हिस्टोरिकल डेटा बघतोय. मार्केटचा हिस्टोरिकल डेटा म्हणजे काय, मार्केटची हिस्ट्री. ती कशाच्या स्वरूपात दिसते आपल्याला, तर हा जो मार्केटवरती झालेला सिनेरिओ आहे, आपल्याला काय दाखवतोय, मार्केटची हिस्ट्री दाखवतोय. मार्केटनं कशाप्रमाणे मुवमेंट केलेली आहे, याच्यावरून आपण एक प्राथमिक अंदाज करू शकतो. तो काय असेल की या रेंजमध्ये ज्या ज्या वेळी प्राइस येईल त्याच्या वेळी इथून खरेदी होण्याची संधी आहे किंवा खरेदी करण्याची संधी आहे आणि इथून दर वाढण्याचा चान्स आहे. लक्षात घ्या, हा एक अंदाज झाला. म्हणून आपण काय करणार आहे, हा एरिया जो आहे हा एरिया मार्क करायला शिकणार आहे. हे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर, मग त्यासाठीच आपण काय केलं, लोकेशन काढलेत काय, S1. S2 काय काढला,
ही इथं विक्रीची संधी आहे. परंतु मी तुम्हाला काय सांगितलं, S2 हा झोन आपल्यासाठी पहिल्यांदा काय असेल, प्रॉफिट बुकिंग असेल. का? कारण की S2 ज्या वेळेला अप ट्रेंड असेल तेव्हा वरच्या बाजूला येतोय, डाऊन ट्रेंड असेल त्यावेळेला खालच्या बाजूला येतोय. बरोबर आहे ना? अशा सिनेरिओ मध्ये डाऊन ट्रेंड मध्ये S2 खाली असेल आणि S1 वरती असेल, S2 खाली असेल, म्हणून आपण S2 ला काय म्हटले, पहिल्यांदा प्रॉफिट बुकिंग. का? कारण की तुम्हाला जर प्रॉफिट बुक करायचं असेल, बघा माझा मुख्य मुद्दा लक्षात घ्या. जर तुम्ही सपोज करा, एक मिनिट, सपोज करा की तुम्ही भाजीपाल्याचं प्रोडक्शन करत नाही. ठीक आहे, ओके ठीक आहे, चला. मी काय सांगत होतो, एक मिनिट, ज्यावेळी तुम्ही प्रोडक्शन करत नाही, ठीक आहे, एखाद्या भाजीपाल्याचं प्रोडक्शन करत नाही, त्यावेळेला तुम्ही विक्री करू शकता का? बघा माझा प्रश्न काय आहे, बघा तुम्ही जर प्रोडक्शन करत नाही तर तुम्ही खरेदी करू शकताय की विक्री करू शकताय? खरेदी करू शकतो, बरोबर आहे ना? आपण काय करणार, होय. खरेदी करणार. प्रोडक्शन जर आपण करत नसेल तर विक्री करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, खरेदी करावं लागेल. म्हणजे तुम्ही विक्री करू शकताय, पण काय करू शकताय, विक्री करण्याच्या अगोदर तुम्ही खरेदी करू शकताय. खरेदी अगोदर करायची असेल तर काय करणार, एखाद्या आपण शेतकऱ्याकडून खरेदी करणार, एखाद्या फार्मरकडून खरेदी करणार आणि ती पुढे जाऊन आपण काय करणार, कस्टमरला विकणार. लक्षात घ्या, म्हणजे आपण कोण झालो इथं, व्यापारी झालो. बरोबर आहे? म्हणजे ट्रेडर म्हणजे काय, मराठीमध्ये ट्रेडरला व्यापारी म्हटलं जातं. आपल्याला हेच लॉजिक शिकायचं आहे आणि आपण ह्याच पद्धतीने ट्रेडिंग करणार आहे. जगात कोणी काहीही म्हणू देत आपल्याला, आपल्याला ट्रेडिंग अशा पद्धतीने करून जर 4 पैसे मिळत असतील तर ही ट्रेडिंगच बरोबर आहे. बरोबर आहे ना? ट्रेडिंग कोणती बरोबर आहे, जी ट्रेडिंग आपल्याला प्रॉफिट देणार आहे. तर मी काय सांगतो तुम्हाला, ट्रेडर म्हणजे कोण, व्यापारी. आपल्याला बनायचं काय, व्यापारी. आपल्याला व्यापाऱ्याचा दृष्टिकोन डेव्हलप करायचा. तर तो व्यापाराचा दृष्टिकोन या चार्ट वरती कशा पद्धतीने दिसतोय बघा. तर शेतकरी काय करणार, आपण मग व्यापारी काय करतो, शेतकऱ्याला रिटेलर पर्यंत पोहोचू देत नाही. इथं कोण आहे, गिरायक आहे, डायरेक्ट कस्टमर आहे. इथं मध्ये कोण येतो, व्यापारी. ठीक आहे, तर व्यापारी काय करतो, होलसेल मध्ये काय म्हणतो, तुझा क्रेट आहे ना, एक क्रेट असेल किंवा एक गोणी असेल, एक गाडी असेल, जे काय आहे तेवढा सगळा स्टॉक मी निवडत बसत नाही. मी त्यामध्ये चांगला वाईट म्हणजे डिफरन्शिएट करत नाही, कॅटेगराईज करत नाही. जसा आहे तसा एक वन टाइम ह्याचा भाव सांग, मी वन टाइम खरेदी करतो आणि तो काय करतो, पुढे जाऊन पुन्हा रिटेलरला विकतो. मग रिटेलर त्यामधून काय करतो, कॅटेगराईज करतो, निवडून घेतो. या ज्या गोष्टी होतात, त्यामुळं व्यापारी काय सांगतो, हे बघा शेतकऱ्याकडून मी आहे असं आणले, तुम्ही निवडून येणार, जे उरलेलं आहे ते वेस्टेज जाणार, त्यामुळे मला काय होणार, लॉस होणार. त्यामुळे माझा जो दर असणार तो माझा दर हाच आहे. या दराला विकलं तर मला परवडते, नाहीतर मला परवडत नाही. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याकडून जर एखादी गोष्ट 100 रुपयाला घेत असाल, लक्षात घ्या, सपोज करा तुम्ही 10 पालेभाजीच्या पेंड्या घेतल्या 100 रुपयाला एका वेळेला, तर तुम्ही ते कस्टमरला किती विकताय, 20 रुपयाने पुढे विकताय किंवा 15 रुपयाने विकताय, किंवा काही पेंड्या तुम्ही 12 रुपयाने विकताय तर काही 18 रुपयाने विकताय. तुम्हाला मॅटर काय करतोय की या 10 पेंड्या विकल्यानंतर मला सरासरी ऍव्हरेज 100 रुपयापेक्षा जास्त प्रॉफिट आलं पाहिजे. लक्षात घ्या, मला 100 रुपयापेक्षा जास्त प्रॉफिट आलं पाहिजे ऍव्हरेजली. मग मला 12 रुपयाने 5 पेंड्या विकायला लागल्या तरी चालतील, 18 रुपयाने 3 पेंड्या विकल्या तरी किती झाले, 18 × 54, हे
आणि राहिलेल्या 2 पेंड्या मी फ्री मध्ये कोणाला तरी दिल्या, किंवा त्यात मूळ किमतीला 10,000 रुपयाला दिल्या, तर हे 20 किती झाले, हे 60 प्लस ते 54 प्लस हे 20 रुपये. आपण टोटल प्रॉफिट मध्ये आलो ना. 7 आणि 5 6 आणि 5 11 आणि 2 13 आणि 4 134 रुपये. तर तुम्ही 34 रुपये म्हणजे 34% प्रॉफिट कमवलं. लक्षात घ्या. हे कॅल्क्युलेशन कोणाच्या लक्षात आलं का, किंवा कोणाच्या लक्षात आलं नाही हे मला सांगा. 34% प्रॉफिट आपण कशा पद्धतीने कमवलं, आणि आपण हे अशा पद्धतीने व्यापार करू शकतो का, तुम्हाला काय वाटतं? Yes. बरोबर आहे ना. हे समजलं ना तुम्हाला, म्हणजे एक उदाहरण दिलं ते. मंगेश सर, मला वाटतं मी एकटाच बडबडतोय. हॅलो, माझा रिपीट आवाज करा सर्वांना येतोय का? सर, एकदा रिपीट करा बरं, माझ्या काय लक्षात नाही आलं ते. तुम्ही ऐकलं का मी काय सांगितलं ते? नाही ऐकलं म्हणून तर ते रिपीट करा म्हणतो. ऐकू येतोय का सर्वांना? मला सांगा एकदा, तुम्हाला सर्वांना आवाज येतोय का माझा? हो, आवाज येतोय. मंगेश सर, तुम्हाला आवाज येतोय? येतोय सर. तुम्ही ऐकलं मी जे सांगितलं ते? नेट डिस्कनेक्टच होणार त्याच्यामुळं. माझा आवाज डिस्कनेक्ट होतोय का? जाते येते सर पावसामुळे. ओके ओके, तुमचा आवाज खूपच ब्रेक होतो, तुमचा आवाज खूपच ब्रेक होतोय. तुमचा आवाज खूपच ब्रेक होतोय. जर नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर तसं सांगा, कारण की काय आहे, आपण खूप महत्वाचा टॉपिक शिकवतोय, पाठीमागं राहायला नकोय तुम्ही. त्यामुळं बघा, तुम्हाला तुमची माइक्स बंद करून जर तुम्हाला आवाज क्लिअर येत असेल तर मला एकदा तसं सांगा. नसेल तर आपण, जर जास्त लोकांचा नेटवर्क इश्यू असेल तर पोस्टपोन करू शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही. का माहितीये का, जे शिकवणार ते समजायला पाहिजे सगळ्यांना. मला एकदा तुमच्याकडून कन्फर्मेशन द्या म्हणजे सर, तुम्हाला आवाज क्लिअर येतोय का? आवाज क्लिअर येतोय. तेच ना, ठीक आहे. तुमचा आवाज ब्रेक होतोय, पण तुम्हाला माझा आवाज जर क्लिअर येत असेल तर चालू ठेवूयात आपण ना. हा. ठीक आहे. बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, अतिशय स्लो सांगतोय, काय प्रॉब्लेम नाही. तर आपल्याला बघा, आपल्याला जर व्यापार करायचा असेल, लक्षात ठेवा, आपल्याला जर व्यापार करायचा असेल तर व्यापाराच्या दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे. तो कशा पद्धतीने असेल की, आपण सपोज करा, आपल्याला एखाद्या मार्केटमध्ये व्यापार करायचा आहे, कशाचा, पालेभाज्याचा व्यापार करायचा आहे सपोज करा. ठीक आहे. मग कोणत्याही प्रकारची जी भाजी, मंगेश सरांचा आवाज येत नाही आपल्याला, काहीतरी म्हणायचा प्रयत्न करत होते. त्यांना मेसेज लिहा म्हणा, मेसेज टाईप करू दे. सर, खाली चॅट मधून मेसेज करू शकता तुम्ही. सर महेश येतोय सर, आवाज. तुम्हाला ओके येतोय ना तुम्हाला? येतोय येतोय. महेश सर, तुम्हाला येतोय काय? तुम्ही पण 1-2 वेळा लेफ्ट करून जॉईन केले. महेश सर, मेसेज काय रिप्लाय नाही. सिस्टम चालू करून फक्त लावून ठेवून जातात का काय साईडला? मला असा प्रश्न पडतो कधी कधी, चला क्लास जॉईन करून ठेवायचा, हजर राहिलो आपण, आपला रोल संपला. महेश सरांचं झालंय ना सगळं, त्यामध्ये रिपीट आहे ना त्यात. येस सर म्हणते ना. ओके, ठीक आहे. बघा, आपण जर एखादा व्यापार करत असेल, ठीक आहे, आपण जर एखादा व्यापार करत असेल, सपोज करा एखादा आपण
कोणतं एक्झाम्पल घेतलं, काय फ्रुट्स विकतो आपण, ठीक आहे, आपल्याला फ्रुट्सचा वापर करायचा. आपण जर 10 kg फ्रुट्स घेतले, ते 10 kg फ्रुट्स आपण किती रुपयाला घेतले, सपोज करा 100 रुपये किलो, याप्रमाणे 1000 रुपयांचे काही फ्रुट्स घेतले आपण. किती घेतले, 1 किलो. मग हा रेट आपल्याला ऍव्हरेज काय पडला, 100 रुपये प्रति किलो पडला, बरोबर आहे. पण आपण काय केलं, हे पुढे विकत असताना आपल्याला प्रॉफिट मिळवायचं आहे. ते प्रॉफिट मिळवण्यासाठी आपण काय करतोय, काही फ्रुट्स त्यातले 120 रुपये किलोने विकले, काही 180 रुपये किलोने विकले, तर काही आपण ऍज इट इज 100 रुपये किलोने विकले. सपोज करा हे एक 5 kg विकले, हे एक 3 kg विकले आणि हे एक 2 kg विकले. म्हणजे आपल्याकडलं 10 kg संपलं. याचं टोटल झाले किती, तर ह्याचे होतात किती, ऑलमोस्ट ह्याचे 600 रुपये, ह्याचे 550 आणि ह्याचे 200, असं म्हणून हे अप्रॉक्सिमेट 1340 रुपयाच्या आसपासची अमाऊंट होते. सॉरी, किलो मध्ये नाही येणार, ती रुपयांमध्ये येणार, ठीक आहे. 1340 रुपये होतात. आपली इन्व्हेस्टमेंट किती होती, 1000 रुपयाची होती. मग आपल्याला ह्याच्यावरती प्रॉफिट किती मिळालं, 340 रुपये, जे की आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या 34% आहे, लक्षात घ्या. हे उदाहरण लक्षात आलं. व्यापार कशा पद्धतीने केला जातो, अशा पद्धतीने व्यापार केला जातो का, बरोबर आहे ना. येस, बरोबर. ठीक आहे. तर मी काय सांगत होतो की आपल्याला मार्केट स्ट्रक्चर वरती हा रेट जो दिसतोय आपल्याला, हे जे लोकेशन दिसत आहेत, ह्या लोकेशन वरती ठरतंय की खरेदी इथं आपण करू शकतो. फक्त पकडायचं काय आहे आपल्याला, की तो इंडिव्हिज्युअल पॉइंट पकडायचा आहे. आपल्याला ओळखायला शिकायचं आहे की एक्झॅक्टली खरेदी इथूनच झालेली आहे. म्हणजे आपल्याला ओळखायचं काय आहे, डिमांड झोन ओळखायचा आहे. आपल्याला एक डिमांड झोन ओळखायचा आहे की लोक इंटरेस्टेड असतील, आपण घेतलेल्या दरापेक्षा जास्त दरानं आपल्याकडून लोक खरेदी करण्यासाठी इंटरेस्टेड असतील. लोक कशासाठी इंटरेस्टेड असतील, की आपण ज्या रेटला खरेदी करू, त्या रेटला प्लस म्हणजे जास्त प्राइस देऊन, जास्त किंमत देऊन आपल्याकडून पुन्हा खरेदी करायला लोक इंटरेस्टेड असतील, बरोबर आहे. त्याच वेळी आपल्याला प्रॉफिट होईल. म्हणजे मी जे फ्रुट्स 100 रुपये किलोनं खरेदी करतोय, तर मला मार्केटमध्ये 101 रुपयापेक्षा जास्त व्हॅल्यू मिळत असेल तरच तो व्यापार परवडणार आहे. लक्षात आलं. मग आपल्याला काय करायचं आहे की अशा लोकेशन्स ठरवायचे, असे झोन ठरवायचे मार्केटमध्ये, की त्या झोन मध्ये खरेदी केली तर आपल्याला निश्चितपणे काय येणार आहे, आपल्या घेतलेल्या दरापेक्षा जास्त किंमत मिळणार आहे. तो दर फाइंड आउट करण्यासाठी त्या दराच्या एरियाला किंवा तो जो झोन असेल त्या झोनला आपण काय म्हणतोय, डिमांड झोन म्हणतोय. बघा, डिमांड झोन कन्सेप्ट काय आहे. डिमांड झोन कन्सेप्ट काय आहे, तर असा एरिया, असा झोन, असा एरिया जिथून आपण खरेदी केल्यानंतर आपल्यापासून पुन्हा लोकांनी ह्याच्यापासून या दरापेक्षा जास्त दर देऊन आपल्याला पुन्हा खरेदी आपल्याकडून झाली पाहिजे, तरच आपण प्रॉफिटेबल आहे. म्हणजे आपल्यासाठी तो एरिया, तो झोन डिमांड झोन ठरणार आहे, जो झोन आपल्याला भविष्यात प्रॉफिट मिळवून देणार आहे, बरोबर आहे की नाही. फक्त तो ओळखायचा कसा, तो मार्क कसा करायचा, त्याला कसं समजून घ्यायचं, हे आपण शिकणार आहे. ठीक आहे. तर बघा, मार्केटमध्ये अशा प्रकारची एक रेड कॅन्डल असते, तिला आपण बेरिश कॅन्डल म्हणतो. त्यानंतर मार्केट पुन्हा एखादी बेस कॅन्डल बनवतो. त्या बेस कॅन्डल नंतर या कॅन्डलला आपण डिसिजन कॅन्डल म्हणतो. बघा, कोणत्या कॅन्डलला, तिला आपण काय म्हणतो, डिसिजन कॅन्डल म्हणतो, बरोबर आहे. तिला काय म्हणतो, इनडिसिजन कॅन्डल म्हणतो, बरोबर आहे. आणि या कॅन्डल्स नंतर मार्केटमध्ये पुन्हा एक मिनिट,
मार्केटमध्ये काय येतं, बाईंग येते. ठीक आहे. तर आता समजून घ्या, हा जो एरिया असेल, हा जो इनडिसिजनचा जो एरिया असेल, त्या इनडिसिजनच्या एरियाला आपण काय म्हणणार आहे, डिमांड झोन म्हणणार आहे. लक्षात घ्या, हा जो एरिया असेल हा जो एरिया असेल प्राइस मध्ये, ही जी कॅन्डल असेल ही आपल्यासाठी डिमांड झोन. का बरं त्याला आपण डिमांड झोन का म्हणणार, कारण की प्राइस मध्ये प्राइस जे, एक मिनिट, प्राइस मध्ये जी गिरावट चाललेली, ठीक आहे, प्राइस मध्ये जी गिरावट चाललेली, त्यानंतर मार्केटमध्ये पुन्हा काय झालं, मार्केटमध्ये प्राइस मध्ये जी काय ड्रॉप साईडला, डाऊन साईडला जी रॅली चालली होती, ती या कॅन्डल मुळे काय झालं, सगळ्यात अगोदर थांबली. तर काय झालं, पॉज झाला. आणि त्या पॉज नंतर एक इनडिसिजन नंतर हा पॉज किंवा इनडिसिजन झाला, आणि ह्या इनडिसिजन नंतर मार्केटमध्ये पुन्हा काय झालं, एक डिसिजन झाला. तो डिसिजन काय होता, बायर्सचा डिसिजन. म्हणजे इथं जे आपण पाठीमागं बघितलंय, आपण या कॅन्डल्सना कशा पद्धतीने समजून घ्यायचे हे शिकत असताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं, एक रस्सी खेचचं उदाहरण सांगितलं होतं. तिथं तुम्हाला मी सांगितलेलं की बायर आणि सेलर ही कशामुळे बनते, तर बायर आणि सेलरच्या फाईटमुळे बनते. आणि हा निर्णय फाईटचा जो आहे तो इनडिसिजन ठरला. आणि त्यानंतर पुन्हाच्या कॅन्डलमध्ये, दुसऱ्या नेक्स्ट कॅन्डलमध्ये काय झालं, तर इथं काय डिस्प्ले झालं की बायर्सनी ती फाईट जिंकली. बघा लक्षात घ्या, म्हणजेच प्राइस मध्ये काय झालं, हा जर दर इथला जो रेट होता हा 100 रुपये होता, तो रेट कुठेवर गेला, 120 रुपयावर गेला. ही जी दरात झालेली वाढ आहे ती आपल्याला काय डिस्प्ले करते इथून, की या एरियामधून प्राइस मध्ये वाढ होते. लक्षात घ्या. मग आपण खरेदी करण्यासाठी कुठे इंटरेस्टेड असू. त्यानंतर पुन्हा एक कॅन्डल बनली, बघा मार्केटमध्ये, त्यानंतर पुन्हा एक कॅन्डल बनली अशा पद्धतीने. तर मला सांगा, आपण खरेदी करण्यासाठी कुठे इंटरेस्टेड असणार आहे, 120 रुपयाला असायला पाहिजे, 140 रुपयाला असायला पाहिजे, की 100 रुपयाला असायला पाहिजे, आपला इंटरेस्ट कुठं असायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतंय, 100 100 रुपयाला असायला पाहिजे का, हो. कारण की मार्केटनं काय केलं, प्रूव्ह केलं की तुम्ही जर 100 रुपयाला वस्तू घेत असाल तर तुम्हाला त्यानंतर मार्केटमध्ये 120 140 रुपयाचा रेट मिळू शकतो. पण आपण सर्वसाधारणतः ज्या पद्धतीने लोक ट्रेडिंग करतात त्यामध्ये पाहिलं असेल की लोक काय करतात, रेड कॅन्डल बनायच्या थांबल्या, एक ग्रीन बनली, दुसरी ग्रीन बनली, त्यानंतर खरेदी करतात. का, कारण की आता प्राइस वर जायला सुरू झाली. मान्य आहे मला, प्राइस मध्ये इथून वाढ होण्यासाठी सुरुवात झालेली आहे, प्राइस इथून वर जायला चालू झालेली आहे. परंतु ज्या लोकांनी 100 रुपयाला खरेदी केली त्या लोकांचं काय आहे सध्या, ते लोक सध्या ग्रीन मध्ये आहेत, ते लोक सध्या प्रॉफिटेबल आहेत. ते कधीही काय करतील, त्यांचं प्रॉफिट बुक करतील. आणि प्रॉफिट बुक करण्यासाठी ते काय करतील, सगळ्यात अगोदर प्रॉफिट बुक करण्यासाठी ती गोष्ट करतील, ती विक्री करतील. लक्षात घ्या. म्हणजेच ज्या वेळेला लोक प्रॉफिट मध्ये असतील त्यावेळेला मार्केटमध्ये विक्री येण्याची चान्सेस आहेत, मार्केटमध्ये सेलिंग येण्याची चान्सेस आहेत. ज्यावेळी प्राइस वर जात असते त्यावेळेला आपण काय कन्सिडर करून चालायचंय, की काही लोक प्रॉफिट मध्ये आहेत आणि हे लोक काय करतील, आपलं प्रॉफिट बुक करतील. आणि ते प्रॉफिट बुक कधी होईल त्यांचं, ज्यावेळी त्यांच्याकडे जो 10 किलो फ्रूटचा स्टॉक घेतलेला आहे त्यांनी तो विकला जाईल, म्हणजे मार्केटमध्ये पुन्हा 10 किलो अवेलेबल झालं. लक्षात घ्या. ज्यावेळी ते हे विक्री करतील त्यावेळी पुन्हा काय होणार, मार्केटमध्ये सेल अवेलेबल होणार. सेल अवेलेबल झाला म्हणजे काय झालं, सप्लाय अवेलेबल झाला. तर इथं पुन्हा काय होईल, त्याचं सिंबल काय असतं, त्याच्या इनडिसिजन, त्याच्या अगोदर एक प्राइस मध्ये इनडिसिजन होईल आणि त्यानंतर मार्केट सांगेल की
मार्केटमध्ये सेलिंग येते, किंवा कधी कधी इनडिसिजन कॅन्डल बनणार नाही, डायरेक्ट सेलिंग येईल. परंतु तशा सेलिंग नंतर काय करायचं, त्या गोष्टी आपण प्रत्येक गोष्ट शिकणार आहे. बघा मी काय म्हणतो, मार्केटमध्ये ज्या ज्या गोष्टी, ज्या ज्या शक्यता असतील त्या प्रत्येक शक्यता आपण शिकणार आहोत, प्रत्येक शक्यता पडताळून बघणार आहे. घाबरण्याचं काहीच कारण नाही. फक्त लक्षात घ्या की ह्याच्या मागची सायकोलॉजी काय आहे. ही प्राइस अशी वर जात असताना आपण एंट्री करतो आणि प्राइस मध्ये पुन्हा डाऊनफॉल येतो. असं का होतं? कारण की ग्रीन कॅन्डल बघून बाय कधी करायचं, का करायचं नाही त्याचं उत्तर तुम्हाला मिळाले. कारण की ज्या लोकांनी 100 रुपयाला खरेदी केले ते लोक 140 रुपयाला विकण्यासाठी इंटरेस्टेड आहेत. मगाशी आपण 120 रुपयाला सुद्धा विक्री केलेली आहे, 100 रुपयाला सुद्धा केलेली आहे, बरोबर आहे ना. का? कारण की आपली काही व्हॅल्यू जर आपण 140 ला विकत असेल, म्हणजे 50% स्टॉक जो आहे तो इथं विकला आणि पुन्हा प्राइस मध्ये गिरावट यायला लागली, पुन्हा प्राइस स्वस्त व्हायला लागली आणि तो घाबरला तर राहिलेली 50% पण विकेल किंवा राहिलेल्या 50 मधली 30% विकेल. म्हणजे काही क्वांटिटी त्याची 140 ला विकली जाईल, काही 120 ला विकली जाईल आणि तो 100 ला सुद्धा विकू शकतो. म्हणजे प्राइस जशी वर गेली तशी खाली येऊ शकते. आणि जर आपण 140 रुपयाला खरेदी केलं तर आपल्या बरोबर काय होईल हे लक्षात ठेवायचं आहे. आपण जी खरेदी करतोय ती आपल्या घरी नेण्यासाठी खरेदी करतोय की पुढं आपल्या पुढं आपण दुसऱ्या कोणाला तरी ती विकण्यासाठी खरेदी करतोय. याचं जर तुम्हाला उत्तर माहिती असेल तर मार्केटमध्ये खरेदी कुठे करायची आणि विक्री कुठे करायची आणि का करायची, डिमांड मध्ये का करायची, डिमांड झोन का शोधायचा आणि तिथंच विक्री का करायची, या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला ऑब्विसली मिळून जातील. बरोबर आहे ना. हे मी तुम्हाला समजून सांगण्यात यशस्वी ठरलोय का, म्हणजे तुम्हाला हे सांगितलेलं समजलंय का हे जरा मला होय सांगा. सर. येस. ओके ठीक आहे. तर बघा मग आपण मार्किंग करत असताना आता हा एक प्रकारचा डिमांड झोन झाला, लक्षात घ्या. हा एक डिमांड झोन झाला, हा एक सिनॅरिओ झाला. तसाच सिनॅरिओ इथं काय झाला, सप्लाय झोनचा झाला. बघा मी काय म्हणतोय, ज्या पद्धतीनं प्राइस मध्ये इथून बाईंग आलेली त्या पद्धतीनं प्राइस मध्ये इथून सेलिंग सुद्धा आली. म्हणजेच हा सिनॅरिओ जो आहे हा जो एरिया आहे या एरियाला आपण काय म्हणू शकतो, सप्लाय झोन म्हणू शकतो. का? कारण की बघा मार्केटमध्ये जर पुन्हा या एरियातून अगोदरच्या लोकांना काय माहिती आहे बघा, जर मी स्वतः इथं खरेदी करत असेल तर आता इथं माझ्या समोर काय दिसतंय, माझ्या समोर मला हा डेटा दिसतोय. काय डेटा दिसतोय की मार्केट डाऊन साईडला येत होतं, पण या एरियामधून एक मिनिट मी कलर थोडा चेंज करतो. मार्केट डाऊन साईडला येत होतं आणि मार्केट डाऊन साईडला येत असताना या एरियामधून मार्केटमध्ये खरेदी आली. या एरियातून मार्केटमध्ये डिमांड जनरेट झाली आणि डिमांड जनरेट झाल्यामुळं 100 रुपयाची प्राइस 140 रुपयाला गेली. म्हणजे 100 रुपयाची गोष्ट ज्या वेळेला 140 रुपयाला जाते त्यावेळेला माझ्या डोक्यावर एक, म्हणजे माझ्या डोक्यात माझी सायकोलॉजी एक तयार होते की जर पुन्हा मला भविष्यात मार्केटमध्ये 100 रुपयाला जर प्राइस भेटत असेल तर मी खरेदी करू शकतो. जाऊ देत त्या दिवशी कदाचित मार्केटमध्ये जास्त मागणी असेल म्हणून 140 ला गेले असेल, पण नेक्स्ट टाइम मी ज्यावेळी 100 रुपयाला खरेदी करू त्यावेळी मला 120 रुपये 130 रुपये हा तर दर मिळेल. म्हणजे जो पूर्वीचा दर होता 40 रुपयाचा, 40 रुपयाचं जे प्रॉफिट होतं त्याच्या मला 50% तरी भेटेल. म्हणून काय होणार आहे, अशा पद्धतीनं सायकोलॉजी डेव्हलप होऊन मार्केटमध्ये पुन्हा खरेदी येणार आहे. ठीक आहे. बघा म्हणून हा एरिया आपल्यासाठी जसा बाईंग साठी इंटरेस्टेड असणार आहे
तसंच ज्या वेळेला आपण इथून पुन्हा बाईंग करू, म्हणजे पुन्हा सपोज करा आपण इथून बाईंग केली, आपण पुन्हा इथून बाईंग करून डायरेक्ट प्राइस 140 रुपयाला गेली, तर इथं गेल्यानंतर आपण काय करणार आहे? आपल्याकडे पूर्वीचा एक्सपिरियन्स जो आहे तो काय सांगतोय की या एरियामध्ये गेल्यानंतर, म्हणजे या एरियामध्ये गेल्यानंतर सर्वसाधारण लोक हा 140 रुपयाच्या भावाला गेल्यानंतर, 140 रुपयाच्या दराला गेल्यानंतर, 140 रुपयाच्या प्राइसला गेल्यानंतर लोक काय करतात? विक्री करतात. कारण की आपल्याकडे जुना डेटा आहे, त्यानुसार आपल्याला समजतंय की हा दर, ही प्राइस, हा झोन आपल्याला विक्री करण्यासाठी अनुकूल आहे, म्हणजे लोक इथं प्रॉफिट बुक करतात हे आपल्याला माहिती आहे. पण ह्या बरोबरच आपण काय बघतोय की सपोज समजा इथून पुढे मार्केट गेलं, म्हणजे 140चा दर होता तो कदाचित यावेळी पण 100ला जाऊन आलाय, त्यामुळे तो कदाचित नेक्स्ट टाइम 160 जाईल. आपण एक्सपेक्ट काय घेऊन चाललेलो? 120 रुपये. म्हणजे आपण पहिल्यांदा काय केलं, इथं काही स्टॉक विकला आपला, आपण पुन्हा 10 किलो खरेदी केली असेल, जसं जसं इथं आपण खरेदी करत गेलो होतो, विक्री करत गेलो होतो, तसं इथं सेम पुन्हा आपण काय करणार आहे? 120 ला काही क्वांटिटी विकतो, 5 kg इथं आपण विकला. बाजार आणि मार्केट दोन्ही रिलेट करून सांगतो मी तुम्हाला, लक्षात घ्या. म्हणजे जर आपण इथून 100 रुपयाला खरेदी केलेली, पुन्हा इथं 120 रुपयाला 5 किलो विकलं, तर आपल्याकडे काही शिल्लक आहे ते 140 आहे. मग 140 मधून पुन्हा आपण काय करणार? 3 किलो विकणार. का? 140 पेक्षा जास्त भेटतोय का बघूया, नाहीतर आपण 100ला सुद्धा विकायला तयार आहोत, बरोबर आहे. त्याप्रमाणे 140 ला थोडं विकलं, 120 ला थोडं विकलं, आणि आपण आता काय म्हणतोय? 100 पेक्षा तोट्यात जायचं नाही. जर नाहीच गिराईक मिळालं दिवसाच्या शेवटपर्यंत, तर आपण घरी जाताना काय करू? 100 रुपयाला तर विकूच विकू. लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला माहिती आहे 100ला तर जाणारच आहे, हा रेट तर मिळू शकतो मला, हे तुमचं फिक्स आहे. म्हणजेच काय? कॉस्ट टू कॉस्ट, मी स्टॉप लॉस घेणार नाही. काही क्वांटिटी माझ्या प्रॉफिटमध्ये घेतलेला बुक केलेला आहेत मी, आणि काही क्वांटिटी कॉस्ट टू कॉस्ट काढेन. मग तरी सुद्धा तुमचं काय होतंय? प्रॉफिट इथं जास्त होते, कारण की इथं हे 20 गुणिले 5, 20 100 रुपये तुमचे इथं एक्स्ट्रा हे प्रॉफिट झालेलं आहे. आणि इथं किती झालेलं आहे? 4 × 12 हे 120 रुपये प्रॉफिट झालेलं आहे. म्हणजे तुमच्याकडे ऑलमोस्ट 220 रुपये प्रॉफिट आहे, जे तुम्ही ही 100 रुपयाला विकू शकता. आणि जर इथून दर बघा, जर इथून तुमच्या प्रेडिक्शन प्रमाणे जर दर पुन्हा वाढला, इथं ह्या सप्लायला ब्रेक केलं मार्केटनं, आणि मार्केट इथून तिला ब्रेक करून वरती गेलं, तिला ब्रेक करून पुन्हा मार्केट इथून वरती गेलं, तर तुम्हाला 140च्या ऐवजी 150 भेटला, 160 भेटला. त्यासाठी आपण काय क्वांटिटी कॅरी करतो. आणि जर नाही गेलं तर काय होते? मार्केटमध्ये सेलिंग येते, आणि सेलिंग येण्याचे चान्सेस काय आहेत? कारण की लोकांनी हे एक्सपिरियन्स केलेलं आहे याच्या अगोदर की या एरियामधून प्राइस मध्ये सेल आला होता, या एरियामधून प्राइस मध्ये सेल आला होता. त्यामुळे काही लोक घाबरून काय करतील? सगळ्या क्वांटिटी 100% क्वांटिटी 140ला विकून टाकतील. म्हणून मार्केटमध्ये पुन्हा सेल येण्याचे चान्सेस आहेत, आणि पुन्हा प्राइस 120 रुपयाला खाली येईल. अशा पद्धतीने मार्केट चालतं का? हॅलो, कशाच पर्यंत चालतंय सर? ओके, बघा, एक मिनिट पाणी पिऊ थोडं. बघा, यावरून आपल्या लक्षात येतं अशा प्रकारचा जो एरिया असतो तो हा एक सप्लाय. मी डिमांड आणि सप्लाय तुम्हाला शिकवतो, त्यासोबत सायकोलॉजीची पण काही गोष्टी सांगतोय. ही ह्युमन टेंडन्सी आहे, ह्युमन सायकोलॉजी आहे. मार्केटची सायकोलॉजी सुद्धा अशीच आहे. सेलर आणि बायर यांची सायकोलॉजी सुद्धा अशी आहे. मग ते इन्स्टिट्यूशनल असतील किंवा रिटेल असतील, आणि आपण जो विचार करतोय तो प्रॉपर रिटेल पेक्षा इन्स्टिट्यूशनलचा करतोय. कारण की आपण एवढं लक्षात ठेवायचं आहे, आपण जो स्टॉक खरेदी करणार आहे, आपण जे शेअर्स खरेदी करणार आहे, ते सगळे कशासाठी करणार माहिती का? रिटेलर्सना विकण्यासाठी. आपण जर स्वतः रिटेलर झालो, बघा लक्षात घ्या,
भलं आपलं दुकान छोटं असेल, आपण गावात विकत असतो आणि होलसेलची कॅपॅसिटी, होलसेलला स्टॉक खरेदी करण्यासाठी काय मोठी अमाऊंट लागेल, मोठी क्वांटिटी घ्यावी लागत असेल. म्हणजे मला काय सांगायचं, जर माझं दुकान बनपुरीत आहे, एका छोट्या गावात आहे, मला आटपाडी सोडून सांगलीला जावं लागलं तरी हरकत नाही. बघा मी काय सांगतोय, मला सांगलीला जायला लागलं स्टॉक खरेदी करण्यासाठी, तरी सुद्धा मी जाणार. का? कारण मला या रेटमध्ये स्टॉक पाहिजे, तो मी इथं येऊन ह्या रेटमध्ये विकणार, तेव्हा माझं प्रॉफिट होणार. लक्षात घ्या. मीच जर रिटेलर प्राइसला खरेदी करत असेल तर मला कधीही भविष्यात त्या गोष्टीवर प्रॉफिट नाही होणार. जी गोष्ट बनपुरीत ज्या प्राइसला भेटते ती प्राइस जर सांगलीत जाऊन पण मला मिळत असेल तर माझा जायचा याचा खर्च तिथून खरेदी करून गावात आणून त्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट कोण देणार आहे? बरोबर आहे ना ही गोष्ट? हे लक्षात येते का सगळ्यांचं? होय. ही आहे व्यापाराची सायकोलॉजी. म्हणून आपण इन्स्टिट्यूशनल लोक, इन्स्टिट्यूशन्स ज्या पद्धतीने खरेदी विक्री करतात त्या पद्धतीने आपण खरेदी विक्री करणार आहे. म्हणून आपण कधीही मार्केटमध्ये ग्रीन कॅन्डल्स बनल्यानंतर, मार्केट वरती गेल्यानंतर खरेदी करणार नाही, तर काय करणार, बॉटमला करणार. लक्षात ठेवायचं काय, बॉटम टॉप. जर विक्री केली, मी जर सेलिंग केली तर टॉपलाच करीन, बॉटमला बाईंगच करणार. मी सेलिंग बॉटमला कधीही करणार नाही आणि टॉपला बाईंग कधीही करणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे जो ट्रेंड असेल आपला, त्या ट्रेंडच्या बॉटमलाच आपली बाईंग असेल आणि टॉपला सेलिंगच असेल. हे शिकण्यासाठी, ते झोन्स ओळखण्यासाठी, तो एरिया ओळखण्यासाठी आपल्याला शिकायचं डिमांड आणि सप्लाय. मग डिमांड आणि सप्लाय आपण थेरॉटिकली शिकलो, कसं इम्प्लिमेंट होतं हे बघितलं, पण ऍक्च्युअली मार्किंग कसं असणार बघा. आपल्याला मग ह्यात काय शिकणं गरजेचं आहे, मार्किंग शिकणं गरजेचं आहे. तर मार्किंग करायचं अगदी सोपं आहे. काय आता जे सांगितलं तेच, एक ड्रॉप, त्या कॅन्डल आपण काय म्हणतो बघा, त्या कॅन्डल्सना काही नाव आहेत. ठीक आहे, हा एक सिनेरियो झाला. दुसरा सिनेरियो काय असू शकतो, मार्केट ऑलरेडी बाईंग कंडिशन मध्ये आहे, म्हणजे बाईंग स्टेट मध्ये आहे आणि मार्केटमध्ये बघा, मी आता सांगतो तुम्हाला मार्किंग. तर या कॅन्डल्सची नावं अगोदर सांगतो तुम्हाला, या कॅन्डल्सना काय म्हणायचं. ठीक आहे, तर या कॅन्डल ज्या रेड कॅन्डल असतात, त्या रेड कॅन्डलला आपण काय म्हणणार आहे, ड्रॉप म्हणणार आहे. लक्षात ठेवा. का? कारण की प्राइस इथून ड्रॉप झाली. सर्वसाधारण सिंपल लॉजिक आहे, बरोबर आहे. हे लक्षात राहायला काही अवघड नाही. प्राइस इथून ड्रॉप झाली म्हणून आपण या रेड कॅन्डलला ड्रॉप म्हणणार आहे. आणि ही काय आहे, बेस. बेस काय असतं, आपण बागेवर फवारायला काय करतो, एक पांढऱ्या रंगाचा असते, चुना आणि मोरचूत मिक्स करून करतो, काय म्हणतो आपण, मोरचूत फवारतो ना आपण बागेवरती. डाळिंबाची बाग आहेत तुमच्याकडे कुणाच्या? फवारतोय. काय म्हणते त्याला? मोर्चेदान चूर्ण म्हणजे बोर्डो मध्ये. बोर्डो मिश्रण. बरोबर, ठीक आहे. आपण जो बोर्डो तयार करतो, तो बोर्डोचा आपण पीएच चेक करतो. बघा, तो पीएच कसा असतो, एक अल्कोहोलिक असतो आणि एक अल्कली असतो, आणि मध्ये जे असते व्हॅल्यू तिला काय म्हटलं जातं, न्यूट्रल. बरोबर आहे. न्यूट्रल व्हॅल्यू म्हणजे काय असते, एक बेस व्हॅल्यू असते. लक्षात घ्या.
फक्त मी तुम्हाला बेस काय असू शकते हे सांगण्यासाठी तुमच्या गोष्टींशी रिलेट करून सांगायला लागलो. ठीक आहे. तर बेस म्हणजे काय? एक इनडिसिजन कॅन्डल आहे. एक इनडिसिजन कॅन्डल आहे. त्या इनडिसिजन कॅन्डल मध्येच म्हणजे इथं ना आपण पॉझिटिव्ह आहे ना निगेटिव्ह आहे. हा झाला प्लस, हा झाला मायनस, आणि ह्या दोन्हीच्या मध्ये जे असणार आहे तो असणार आहे बेस. लक्षात आलं? बेस समजलं तुम्हाला? बेस म्हणजेच काय? बेस काय म्हणायचं? डॉजी पण म्हणू शकतो आपण, इनडिसिजन कॅन्डल पण म्हणू शकतो. पण इझी टू से, आपल्याला बोलण्यासाठी ज्या पद्धतीनं सोपं असेल त्या पद्धतीने आपण याला नाव काय देतोय? ही झाली बेस कॅन्डल आणि ही झाली रॅली कॅन्डल. रॅली म्हणजे काय? मोर्चा. बरोबर आहे ना? आपण शाळेत असताना रॅली निघायची, आपण सगळे मुलं एका वेळी घेऊन जायचे. बरोबर आहे? म्हणजेच आपण जिथं आहोत तिथून नेक्स्ट लेवलला पुढच्या टप्प्यावर जाणं म्हणजे एक रॅली करणं. म्हणजे मार्केटच्या प्राइस मध्ये जी वाढ होते तिला आपण रॅली म्हणणार आहे. मार्केटच्या प्राइस मध्ये जी घट होते तिला आपण ड्रॉप म्हणणार आहे. आणि इनडिसिजन कॅन्डल ग्रीन असू द्या, रेड असू द्या, कशी पण असू द्या, जस्ट असा प्लस असू द्या, ही सुद्धा काय झाली? एक बेस कॅन्डल झाली. बेस कॅन्डल काय डिनोट करते आपल्यासाठी? इनडिसिजन डिनोट करते. हे कधीच विसरायचं नाही. नावं काही देऊ देत, फक्त आपण लक्षात काय ठेवायचं आहे? हिचा अर्थ काय? हिचा अर्थ इनडिसिजन आहे. पण या एरियामधून काय होतंय? आपल्याला बाईंग आलेले आहे, म्हणून आपण हिला काय म्हणणार आहे? डिमांड झोन. आणि आपण शिकतो काय? मार्किंग. फक्त नावं लक्षात ठेवा तुम्ही. ड्रॉप झाली, बेस आणि ही रॅली. तर हिचं मार्किंग कशा पद्धतीने असेल? ठीक आहे. हा झाला डिमांड झोन. म्हणजेच काय असणार हे बघा. डिमांड झोन लिहायचा कसा किंवा ओळखायचा कसा? तर ड्रॉप, बेस, रॅली, हा झाला डिमांड झोन. हा मार्क कसा करायचा? तर लोअर वीक आणि हायर बॉडी. बघा, मी हे तुम्हाला स्क्रीनशॉट आहेत ना, त्याचं स्क्रीनशॉट देतो, काय प्रॉब्लेम नाही, ग्रुपमध्ये टाकतो, किंवा तुम्ही स्वतः स्क्रीनशॉट काढून घेणार असाल तर चालतंय. मी काम करायला लागलो त्याच्यात. तुम्ही नुसतं म्हणणार सर नंतर नुसतं पाठवतो, लिहितो देतो, काय सर काय पाठवत नाही. बनवायला लागलो मी, आजपर्यंत कधी लिहिलेलं नाही, तुमच्यासाठी खास लिहायला लागलो गोष्टी. आज दुपारी तेच करत बसलो, पीपीटी बनवत बसलो. ठीक आहे. तर बघा, लोअर वीक म्हणजे ही जी वीक आहे, ही जी शॅडो आहे, त्या शॅडोचा हा लोअर पॉइंट आहे. बरोबर आहे ना? आणि ही जी बॉडी आहे त्या बॉडीचा हा हायर पॉइंट आहे. म्हणून काय म्हणायचं आपण? ड्रॉप बेस रॅली मध्ये बेस कॅन्डलला मार्क करायचं. बेस कॅन्डलला मार्क करत असताना काय करणार आहे? तिची हायर बॉडी घेणार आहे आणि लोअर वीक घेणार आहे. हे समजलं का मला सांगा? बोला 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 पटपट. Yes, sir. सगळेजण बोला. कुणा कुणाला समजलं, कुणाला नाही समजलं सांगा, मला रिपीट करायला पाहिजे जर नसेल समजलं तर. समजलं की? ओके, ठीक आहे. त्या पद्धतीनं सेम इथं मार्किंग कसं होईल? या बेस कॅन्डलला हायर बॉडी, लोअर वीक, म्हणजेच काय? डिमांड झोन. हिला काय नाव असेल? रॅली, बेस, रॅली. मी तुम्हाला दोन प्रकारचे डिमांड झोन सांगितले. हा झाला कंटिन्युअस, म्हणजे जे मार्केट अप ट्रेंड मध्ये असेल ते कंटिन्युअस डिमांड झोन झाला. लक्षात घ्या, हा कंटिन्युअस झाला तर हा रिव्हर्सल झाला. बघा, आपण मगाशी बघितलं, काय बघितलं? इथं वरतून 1 2 3 4 असे जरी कॅन्डल आले असते इकडून रेड, तर इकडून नाही गेला, म्हणजे काय झालं? हा रिव्हर्स झाला ना. हा एखाद्या ट्रेंडचा
रिव्हर्सल झाला अशा पद्धतीने, म्हणून याला काय म्हणायचं, हा रिव्हर्सल डिमांड झोन. आणि हा काय झाला, स्ट्रेट झाला. मार्केटमध्ये ऑलरेडी बाईंग आहे, त्याच्या खाली किती कॅन्डल असतील अशा, नो प्रॉब्लेम, अशा खाली किती कॅन्डल असतात. आणि त्यानंतर पुढे जाऊन ही बेस बनली आणि इथून पुरा किती कॅन्डल बनते, हा सुद्धा डिमांड झोन झाला चालू मार्केटमध्ये, करंट मार्केटमध्ये, कंटिन्यू मार्केटमध्ये. लक्षात घ्या. मग आपल्याला ह्या दोन डिमांड झोन मध्ये फरक काय, एक तर समजलं हा कंटिन्युअस वाला आहे, हा रिव्हर्सल वाला आहे. अजून दुसरा काय फरक आहे, तर बघा मी एक अजून गोष्ट सांगतो तुम्हाला. मगाचं जे एक्झाम्पल दिलेलं ते एक्झाम्पल जर तुमच्या लक्षात असेल तर ओळखता येईल तुम्हाला, तरी पण सांगतो. एक मिनिट, तर यामध्ये जो स्ट्रॉंग असेल, जो स्ट्रॉंग झोन असेल तो कोणता असेल असं तुम्हाला वाटतं, यामध्ये काय फरक असू शकतो, एक स्ट्रॉंग आहे एक वीक आहे, त्यामधला स्ट्रॉंग कोणता असेल आणि वीक कोणता असेल, बोला. ड्रॉप बेस रॅली ड्रॉप बेस रॅली वाला काय असेल, स्ट्रॉंग असेल. स्ट्रॉंग असेल हा, आणि हा काय असेल, वीक असेल. असं का, एवढ्यासाठी मगाशी तुम्हाला जे बाजाराचं उदाहरण दिलं, ज्या कॅन्डल्स ड्रॉ करून आपण ज्या पद्धतीने बघितलं प्राइसला, ते ह्यासाठीच बघितलं होतं की तुमच्या लक्षात येणार स्ट्रॉंग झोन कोणता आहे आणि वीक झोन कोणता. तुम्ही स्वतः मला सांगणार, मी डिमांड आणि सप्लाय ह्या पद्धतीने शिकवायचं ठरलं की तुम्ही मला उत्तर देणार, तुम्ही मला सांगणार. मी तुम्हाला सांगितलं काल की सर इथून बाईंग करायची आहे, हे तुम्ही मला सांगणार यापुढे का, कारण की तुम्हाला लक्षात येणार, गोष्टी लक्षात आल्यानंतर तुम्ही सांगणार ना. तर हा स्ट्रॉंग का आहे, कारण की आपण जे एक्झाम्पल पाहिलं त्या एक्झाम्पल मध्ये आपला जो रेट होता प्राइस खाली येत असताना, हा ओरिजिन होता 100 रुपये, हा ओरिजिनल रेट होता. त्यानंतर एक कॅन्डल आपली 120 रुपये वरती, म्हणजे एक रेट आपल्याला 120 चा मिळाला. त्यानंतर दुसरी कॅन्डल आपल्याला बघा ठीक आहे, असू दे. बघा इथं काय झालं, हा एक डिमांड झोन झाला आणि हा एक डिमांड झोन झाला. आपलं जे मगाचं उदाहरण होतं त्या उदाहरणानुसार इथं प्राइस होती 100 रुपये, इथं होती 120 रुपये आणि इथं होती 140 रुपये. म्हणजे जरी प्राइस इथं आली तरी सुद्धा पुन्हा दर वाढण्यासाठी, प्रॉफिट कमवण्यासाठी जो एरिया आहे, म्हणजे जर आपण या एरियामध्ये जर खरेदी करत असतो आपल्याला प्रॉफिट भेटणार आहे, पण ते प्रॉफिट कमी आहे कोणाच्या तुलनेत, याच्या तुलनेत, बरोबर आहे ना. इथे जास्त प्रॉफिट आहे, म्हणजे जे आपल्याला मुवमेंट मिळणार आहे प्राइस मध्ये ते कुठून जास्त मिळू शकते, तर या ओरिजिनल प्राइस पासून मिळू शकते. म्हणून जो हा रिव्हर्सल असेल, हा जो रिव्हर्सल असेल तो रिव्हर्सल काय करेल, आपल्याला जास्त स्ट्रॉंग असेल का, कारण की 100 रुपयावरून 120 रुपये तर जाईलच जाईल प्राइस. आपलं पहिलं लॉजिक काय होतं मगाशी, जर मी 100 रुपयाला खरेदी करतोय तर नेक्स्ट टाइम प्राइस जात असताना काय करेल, 100 रुपयाला तर जाईलच जाईल, बरोबर आहे. म्हणून हा झोन आपल्यासाठी स्ट्रॉंग आहे. पण 120 रुपयाला जर आपण खरेदी करत असतो तर कदाचित 100 रुपये, 120 रुपयाची प्राइस 100 ला येईल, कदाचित प्राइस
140 ला जाईल. म्हणजे इथं 2 सिनेरिओ आले. म्हणजे हा आपला S3 झोन झाला. लक्षात घ्या, S3च्या ज्या एंट्री मिळतील त्या सर्व एंट्री आपल्याला कशातून मिळतील? रॅली बेस रॅली मधून मिळतील, कंटिन्युअस झोन मधून मिळतील. हे लक्षात येते का तुमच्या? आणि ज्या S1 च्या एंट्री असतील त्या काय असतील? सगळ्या ट्रेंडच्या ओरिजिन वरून असणार आहे. म्हणजेच ट्रेंडच्या ओरिजिन वरून होणाऱ्या एंट्री कशा पद्धतीच्या कोणत्या प्रकारच्या असतील? S1 प्रकारच्या असतील. त्या काय असतील? S1 प्रकारच्या असतील. हे लक्षात आलं तुमच्या? होय. काय S3च्या. आणि जे आपला सप्लाय झोन असेल तो S2, कारण की तो काय आहे? PB, प्रॉफिट बुकिंग झोन असणार आपल्यासाठी. सेम. तर हे झालं डिमांडचं मार्किंग. आता आपण सप्लाय झोन शिकूया. सप्लाय झोनचं मार्किंग कसं असणार आहे? डिमांड झोनचं मार्किंग लक्षात आलं तुमच्या? त्यामध्ये फक्त लक्षात ठेवण्याची गोष्ट एकच आहे, डिमांड. एक मिनिट, मी हे लिहून पाठवतो तुम्हाला प्रॉपर, तरी पण एकदा लक्षात घ्या. मी एकदा रिवाइज करतो. ड्रॉप बेस रॅली, रॅली बेस रॅली. एक हे दोनच प्रकारचे डिमांड असतील. त्या डिमांडला मार्क कसं करायचं? तर मार्किंग असेल हायर बॉडी, लोअर वीक. हे समजलं? ठीक आहे, मी एक क्लिअर करतो आणि आपण सप्लायवर जाऊ. चला, मी 2-2 तास बोलतो, तुम्हाला 1 मिनिटासाठी 1 सेकंदासाठी एक रिप्लाय द्यायला किती अवघड होते? मला काय म्हणायचं सर, हायर बॉडी आणि लोअर वेग काय विषय आहे त्याच्याशी? बरं झालं विचारलं. ठीक आहे, बघा. ही जी कॅन्डल आहे, ग्रीन कॅन्डल आहे, दुसरी एक रेड कॅन्डल आहे. ह्या कॅन्डलला काय म्हणतो आपण? त्या कॅन्डलची जी दिसते ती काय आहे? ग्रीन आहे. ती काय आहे? कॅन्डलची काय आहे? बॉडी, बरोबर आहे ना? हो, आपण परवा काय शिकलो? कॅन्डलची बॉडी कशाला म्हणायची, बरोबर आहे? बरोबर. बघा, हे अशा पद्धतीने आपण याला आपण ठरवलेलं बॉडी म्हणायचं, बरोबर आहे? येस. आणि ह्या 2 गोष्टीला आपण काय म्हणायचं ठरवलेलं? वीक. वीक, बरोबर आहे? हो, वीक मध्ये हाय पॉइंट रेड कॅन्डल असू देत किंवा ग्रीन कॅन्डल असू देत, सेमच आहे ना, बरोबर आहे? हायर वीक आणि लोअर वीक. हा, म्हणजे तुमचं इथं काय क्लिअर झालं आता? हायर वीक आणि लोअर वीक क्लिअर झाला, बरोबर आहे? म्हणजे लक्षात घ्या, ग्रीन कॅन्डल असू देत किंवा रेड कॅन्डल असू देत, आपला जो हाय पॉइंट असणार आहे तो सेम असणार आहे. कशाचा? वीकचा फक्त, बरं का? हा, म्हणजे ज्या ज्या वेळी आपण हायर वीक म्हणू त्यावेळी वीकचा जो हाय पॉइंट असेल तो आपल्यासाठी हायर वीक असणार आहे. ज्या ज्या वेळी आपण लोअर वीक म्हणू त्या वेळेला वीकचा लो पॉइंट असणार आहे. त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये? नाही. ठीक आहे, आता दुसरा पार्ट समजून घ्या. ग्रीन कॅन्डल ओपन खाली होते,
क्लोज वरती होते. बरोबर आहे. आता फक्त बरोबर एका आहे. ग्रीन कॅन्डल बद्दल आपण समजून घ्यायचं आहे. तर या ग्रीन कॅन्डल मध्ये बॉडीची जी प्राइस असेल ही तिच्यापेक्षा बॉडीची ही प्राइस हाय आहे की लो आहे? हायच की. हाय. हायच आहे. म्हणजे एका ग्रीन कॅन्डलला किंवा ह्या जी आपण ज्या कॅन्डलचा विचार करतो ह्या कॅन्डलला 2 हाय आहेत. बरोबर आहे. एक हाय आहे तो प्रॉपर डिसिजन हाय आहे, जो आपल्या डोळ्याने दिसतो आपल्याला की इथं हाय आहे आणि ह्या वीकच्या स्वरूपात लावलेला आहे. बरोबर आहे. म्हणून आपण काय केलं याला बरोबर. हायर वीक म्हटलं. आणि बॉडी पुरता जर विचार केला तर ही झाली हाय, पण कशात झाला हायर बॉडी झाली, लक्षात घ्या. आणि ही काय झाली लोअर बॉडी झाली. हे लक्षात आलं? हे अजून एकदा समजून घ्या. बघा, हा बॉडीचा क्लोज पॉइंट आहे. बॉडीच्या प्राइसच्या दृष्टीने जर आपण विचार करत असू तर ही लोअर प्राइस आहे आणि ही हायर प्राइस. म्हणून आपण हिला काय म्हणणार हायर बॉडी म्हणणार आणि हिला काय म्हणणार लोअर बॉडी म्हणणार. हे क्लिअर आहे? येस सर. सेम एक्झॅक्टली रेड कॅन्डल मध्ये सुद्धा काय असेल, जरी कॅन्डल उरपाटी रनिंग होत असेल, उलट अपोजिट डायरेक्शन मध्ये रन होत असेल, तरी सुद्धा प्राइसच्या दृष्टीने काय आहे, प्राइसच्या दृष्टीनं हा पॉइंट हायच आहे ना. येस सर. आणि हा पॉइंट लो आहे. म्हणून हायर बॉडी ह्यामध्ये सुद्धा आणि यामध्ये सुद्धा सेम असेल ना. बरोबर आहे. सेम. बरोबर आहे. त्या गोष्टी लक्षात आलं? येस. ठीक आहे. बघा, आपण आता सप्लाय झोन बघूया. ठीक आहे. बघा, याचं मार्किंग कसं असेल, सॉरी अजून आपण याला वीक काढलेलं नाही. ठीक आहे, वीक काढून घ्या प्रोसेस मध्ये. आता आपण मार्किंग करूया. बघा, सप्लाय झोन अशा पद्धतीनं जो मार्क होईल त्याला आपण काय म्हणणार आहे, सप्लाय झोन म्हणणार आहे. तो वाचायचा कसा ते पण शिकू आपण. तुम्हाला एक मिनिट नाव देतात, सप्लाय झोन. सप्लाय झोन. तर ह्यामध्ये काय असणार आहे, ही कॅन्डल आहे ती रॅली कॅन्डल आहे, ही कॅन्डल आहे ही बेस कॅन्डल आहे, ही कॅन्डल आहे ही ड्रॉप कॅन्डल आहे, ही कॅन्डल ड्रॉप आहे, बेस आहे आणि पुन्हा ड्रॉप आहे. बरोबर आहे. कॅन्डलची नावं चेंज होणार नाहीत, कॅन्डलची बॉडी चेंज होणार नाही, कॅन्डलची विक चेंज होणार नाही. बरोबर आहे. फक्त इथं मार्किंग करताना काय करणार आहे आपण, हायर विक. लक्षात घ्या, इथं मार्किंग करताना काय करणार आहे, हायर विक आणि लोअर बॉडी. नावं कशी असतील सप्लाय झोनची, दोन प्रकारची नावं असतील. काय असतील,
रॅली, बेस, ड्रॉप. दुसरं नाव असेल ड्रॉप, बेस, ड्रॉप. हे दोन प्रकारचे सप्लाय झोन असतील. ह्यात काय तुम्हाला डाऊट आहे? हे समजलं का? एक्सप्लेनेशन करून झालेलं आपलं सगळं, फक्त मार्किंग राहिलं होतं. जसं डिमांड झोनचं एक्सप्लेनेशन केलं आपण सगळं, तसं सेम सप्लायचा आहे. काय विषय? हा कोणता झोन असेल? स्ट्रॉंग. का? कारण की हा रिव्हर्सल आहे. हा काय आहे? कंटिन्युअस आहे. म्हणजेच हा काय असेल? वीक झोन. बरोबर आहे? बरोबर. त्यामध्ये न समजण्यासारखी काय गोष्ट आहे का सांगा? हायर वीक, लोअर बॉडी, मार्किंग. हे झालं आपलं मार्किंग झालं. हे झाली नावं. एक प्रकारचा हा, दुसऱ्या प्रकारचा हा. तुम्हाला जसं आठवते तसं तुम्ही लिहायचा प्रयत्न करा. मी तुम्हाला 100% उद्या नाही, क्लास झाल्यानंतर थोड्या वेळाने मी तुम्हाला ह्याचे स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये टाकतो. नाहीतर तुम्ही असं करा, क्लास झाल्यावर तुम्ही स्वतः लिहा, उद्या मी ग्रुपमध्ये टाकतो. ह्या मार्किंगचे स्क्रीनशॉट अगोदर येतील सगळ्यात अगोदर. बाकीचं सगळं मागे राहिलं तर चालेल. का? कारण की हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, मी हे सांगितलं. काय बोला? झोन महत्वाचं आहे ना सगळं. झोन महत्वाचं, कारण की आपल्याला काय करायचं आहे, इथून बाईंग येणार आहे मार्केटमध्ये. आपल्याला जी प्राइस मध्ये बाईंग किंवा सेलिंग येणार आहे ते ओळखायचं आहे. आणि ते ओळखण्यासाठी आपल्याला एरियाज फाइंड आउट करणं गरजेचं आहे. आपल्याला प्रत्येक एंट्री, जी काय आपण एंट्री घेणार आहे, प्रत्येक एंट्री आपल्याला त्या झोन्स मधून घ्यायचे. कारण की आपल्याला इन्स्टिट्यूशनल सोबत जायचं जर असेल, रिटेलर सोबत प्राइस खाली चालली पळा घ्या किंवा विका असं नको. किंवा वरती चालली तर खरेदी करा असं नाही करणार आपण. लक्षात घ्या, आपण प्राइसच्या पाठीमागे, आपण प्राइसच्या सायकोलॉजी मध्ये करणार आहे. त्यामुळे आपण ज्या वेळेला ग्रीन कॅन्डल बनत असतील मार्केटमध्ये, त्यावेळेला मार्केटमध्ये सेल करणार आहे. आणि तिथून आपण सेल केल्यानंतर मार्केटमध्ये सेल येणार आहे, किंवा आपण बाय केल्यानंतर मार्केटमध्ये तिथून बाय येणार आहे. त्या एवढ्या सगळ्या रेड कॅन्डल पडत असताना आपण एका बॉटमला प्राइस आल्यानंतर मार्केटमध्ये आपण काय करू? बाईंग करू. लक्षात घ्या. बरोबर. का? कारण की आपलं काय ठरलेलं आहे, आपण इंटरेस्टेड आहे बॉटमला बाय करायला. इथं जर आपण बाय करत असू तर ही अखंड रॅली सेलिंगची असेल, लोक सगळे सेल करण्यासाठी इंटरेस्टेड असतील, त्यावेळेला आपण इथून बाय करून प्राइस वरती घेऊन जाणार. कारण की प्राइस हेच सांगते, मला स्वस्तात खरेदी करा आणि महागाईत विका, तर तुम्ही नफा कमवाल, प्रॉफिट कमवाल. मग मला सांगा अजून एक उदाहरण, मला एक उदाहरण द्यायचं होतं, मगाशी राहिलं. कंटिन्युअस ट्रेंड्स. हे झालं रिव्हर्सल बद्दल. रिव्हर्सल बद्दल आपल्याला इतिहासामध्ये माहिती आहे. कंटिन्युअस ट्रेंड मध्ये डिमांड किंवा सप्लाय कशी जनरेट होते? कंटिन्युअस ट्रेंड मध्ये इथं मध्येच कुठेतरी सप्लाय डिमांड क्रिएट होते आणि आपण ती डिमांड मार्क करतो. बरोबर आहे ना? ती कशी होती जनरेट? ज्या वेळेला इथे एक ग्रीन कॅन्डल बनलेली, ते एक बेस कॅन्डल बनलेली, आणि तो पुन्हा एक ग्रीन कॅन्डल बनलेली. त्या मार्किंगशी रिलेटेड हे मार्किंग पाहिजे आपल्याला. बेस कॅन्डल असेल आपल्यासाठी आणि तो ही ग्रीन कॅन्डल असेल. ठीक आहे, तर हा एरिया आपल्यासाठी डिमांड एरिया. मग असं कधी होतं बघा, असं कधी होतं तर एक साधं सिंपल उदाहरण सांगतो. काय माहितीये का तुम्हाला? तुमच्या भागातलं एक देवस्थान कोणतं माहितीये? मला नारळाचं उदाहरण द्यायचं, खरसुंडी. ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना. खरसुंडी म्हणजे माझं नारळ विक्रीचं दुकान आहे.
बघा लक्षात घ्या, माझं नारळ विक्रीचं दुकान आहे. मी नेहमी ज्या होलसेलर कडून नारळ खरेदी करतो तो होलसेलर मला 10 रुपयाला नारळ देतो आणि मी तो 12 रुपये, 13 रुपये, 15 रुपयाने विकतो. ठीक आहे. पण ज्या वेळेला खरसुंडीची यात्रा असते त्यावेळेला त्या होलसेलरला माहिती असते मागणी प्रचंड आहे. लक्षात घ्या, मागणी प्रचंड आहे. तर तो काय करतो, तो सांगतो नाही सर, वरून मलाच भेटत नाही 10 रुपयाला, आता मलाच 12 रुपयाला भेटतो. आणि त्याला माहिती आहे तुम्ही 13 रुपये 15 रुपये नाही विकत, तुम्ही काय करताय, प्रत्येक भक्ताला नारळ पाहिजेच, 18 ते 20 रुपयाला तुम्ही नारळ विकणार आहे. तर तो होलसेलर पण काय करतो, साहेब नाही आम्हालाच भेटत नाही, मीच 12 रुपयाने आणलाय, तुम्हाला 13 रुपयाने देतोय घ्या. म्हणजे तोच काय करतोय, 13 रुपयाने इथे विक्री करतोय, आपण 10 रुपयाने घेत होतो, त्याच्यामध्ये तो स्वतःच खरेदी करायला लागलाय. म्हणजे हा दर वर वाढण्याचे चान्सेस आहेत. ज्या वेळेला मागणीमध्ये प्रचंड प्रेशर असतं, बाईंगचं, बायर्सचं प्रेशर असतं, मागणी प्रचंड वाढलेली असते, त्यावेळेला जो ऍज युजल जो रेट असतो तो त्या ऍज युजल रेट पेक्षा पुढे जाऊन आपल्याला दर मिळणार असतो. म्हणून आपण काय करतो, कधी कधी या रेटला चल ठीक आहे बाबा, माझ्यापासून स्टॉक संपलाय, मी खरेदी करायला आलो. तुम्हाला आता मागणी आहे, परंतु तुम्ही जिथे खरेदी करायला गेला तुमच्यापासून स्टॉक संपला नाही, तर तुमचे सगळे संपले नारळ इथे घेतलेले. तुम्ही 18 रुपये 20 रुपयाने विकले, तुमचे सगळे नारळ संपले, तुम्ही खरेदी करायला पुन्हा माघारी आला. माघारी आल्यानंतर ह्या व्यक्तीला माहिती झालं की हा 1 महिना लागत होता ह्याला म्हणजे 1000 नारळ विकायला, हा 2 दिवसात परत आलाय, किंवा आज एकाच दिवसात परत आलाय, संध्याकाळी लगेच मागायला आलाय, उद्या आणि मला परत 1000 पाहिजे. त्यामुळे त्याने काय केलं, 2 रुपये वाढवलं, कारण त्याच्याजवळ सुद्धा डिमांड वाढली ना तुमची. 1 महिन्याने तुम्ही येणार होता, ते आज अचानक आला, त्याच्याजवळची डिमांड वाढली, म्हणून त्याने काय केलं, 2 रुपये प्राइस वाढली. म्हणून प्राइस 10 रुपयाला खाली आलीच नाही, इथून 13 रुपये पासून 12 रुपये पासूनच वर वाढली. म्हणजे तुम्हाला ह्या भावाला कधी कधी खरेदी करावं लागतं. तो जो भाव असतो तो कंटिन्युअस ट्रेंडचा असतो, आणि ही जी एंट्री असते ती S3 ची एंट्री असते. काय होतं, मार्केटमध्ये प्रिव्हियस हाय जो आहे तो ब्रेक होऊन सुद्धा मार्केट ह्या वेव्हच्या 50% पेक्षा खाली जात नाही आणि इथून मार्केट वरती जातं. ही एंट्री ठरते S3 ची. आणि हे कधी होतं, प्रचंड मागणी वाढल्यानंतर किंवा बाईंग प्रेशर जास्त असल्यानंतर. मी तुम्हाला रिलेट करून सांगायला लागले, मिक्स करून सांगायला लागले, हे गोष्टी तुमच्या लक्षात आल्या का? महेश सर, ह्याच्यापेक्षा इझी कोण करून सांगते का, सांगू शकते का? तुम्हाला ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे, तुम्ही सांगा मला, ह्याच्यापेक्षा इझी करून तुम्ही कधी ऐकले, किंवा एवढं इझी तरी ऐकले का? महेश सर, विश्वनाथ मेटकरी सर, आवाजावर त्यांचा काय प्रॉब्लेम आहे? आवाज सर माईकच ऑन करतो. त्यांच्या आवाजाचा प्रॉब्लेम असतो. आज सरांचं मौन व्रत आहे. मेसेज करा सर. मौन व्रत नाही सर, काय झालंय, PC वर जॉईन झालोय मी, PC वर. ओके, बोला की तुम्ही उत्तर सांगा, मी काय विचारतो मला. एवढं सोपं कधी ऐकलंय का, किंवा एवढं सोपं कधी कोणी शिकवलंय का? म्हणजे आता तुम्हाला एक्सपिरियन्स आहे ऑलरेडी, किंवा ह्याच्यापेक्षा सोपं काय करता येते का? नाही, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही हे केलंय. कॉम्बिनेशन झाले का आपलं लोकेशनचं, कंटिन्युअस डिमांड झोनचं, टर्निंग पॉइंटचं, त्यामध्ये S1 S2 S3 बसवायचा प्रयत्न केलाय का? अगदी करेक्ट तुमचा आहे. फीडबॅक काय सांगा. नाही, माझ्या हिशोबाने तर अतिशय सोपं आहे. ओके. आणि जे बिगिनर आहेत, आता योगेश सरांना मार्केटबद्दल काहीच माहिती नाही, योगेश सरांचं काय म्हणणं आहे, जसं तुम्हाला ज्या पद्धतीने शिकवले समजतंय काय अडचण नाही. 100% समजतं. म्हणजे आपल्या शब्दात तुम्ही सांगता ना सगळं. ओके, ठीक आहे. आपण हे उदाहरण पण सांगतोय.
बघा, आपण आता हे समजले, ठीक आहे, आपण हे सगळं प्रॅक्टिकली बघितलंय, कशा पद्धतीने वर्क होते, सायकोलॉजिकली रिलेट केले, थेअरी याच्या पाठीमागचे समजून घेतले, ह्याला मार्किंग कसं करायचं हे समजून घेतले. फक्त हे चार्ट वरती होते का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे, बरोबर आहे ना? तर आपण काय करूया, काही एक्झाम्पल्स चार्ट वरती बघूया. आता आपल्याला फक्त हिस्ट्रीचा चार्ट वापरणं सोयीस्कर पडणार आहे, कारण की हिस्ट्रीमध्ये दिसेल आणि हे भविष्यात आपण शोधून अप्लाय करू आणि त्याच्यावर ट्रेड करू, बरोबर आहे? कोणताही चार्ट जरी काढला, जगातली कुठलीही स्क्रिप्ट काढली, तर त्या प्रत्येक स्क्रिप्टवर आपल्याला त्या अशा पद्धतीने दिसेल. बघा, उदाहरणार्थ हा टर्निंग पॉइंट मध्ये बघा, इथे काय झाले हे वाचा, काय लिहिले इथे, त्याला कशा पद्धतीने आपण वाचू शकतो, ड्रॉप बेस रॅली, बरोबर आहे ना? येस. म्हणजे जर आपण ह्याला अशा पद्धतीने मार्किंग केलं, लोअर वीक आणि हायर बॉडी, तर आपण काय करायचं, डिमांड मार्क करताना नेहमी ग्रीन कॅन्डल्स ग्रीन कलरने मार्क करायला. बघा, म्हणजे ज्यावेळी भविष्यामध्ये इथून बाईंग आली होती म्हणून आपण तो एरिया मार्क केला, भविष्यामध्ये इथं प्राइस आल्यानंतर पुन्हा बाईंग झाली का, झाली ना? येस. जो रेट आपल्याला एक्सपेक्टेड होता तो रेट भेटला, बरोबर आहे? पुन्हा इथं काय झालं, रॅली बेस रॅली हा सिनेरिओ बघा, रॅली बेस रॅली हा सिनेरिओ झाला. हा जर आपण मार्क केला ऍज ए सप्लाय, बघा मी काय सांगतोय, ऍज ए सप्लाय जर आपण हा हायर वीक आणि लोअर बॉडी मार्क केला, तर हा काय ठरला, इथं फेल ठरला, बरोबर आहे ना? मी ज्या पद्धतीने मगाशी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये हा टर्निंग होता, लक्षात घ्या, हा पॉइंट आपला टर्निंग पॉइंट होता, हा पॉइंट कंटिन्युअसचा होता. मी काय सांगितलं तुम्हाला, स्ट्रॉंग कोणता आहे, हा कंटिन्युअस कसा आहे, वीक आहे, बरोबर आहे? आता यामध्ये बघा, सेम इथं रॅली बेस ड्रॉप हा कोणता आहे, स्ट्रॉंग झोन आहे, लक्षात घ्या, हा कसा आहे, स्ट्रॉंग झोन आहे. तर या झोन मधून आल्यानंतर बघा, या झोन मध्ये प्राइस येण्या अगोदर प्राइसनं काय केलेलं, ही एक वेव्ह दिली, लक्षात घ्या, ही जी वेव्ह दिली होती त्या वेव्हच्या आपण काय एक्सपेक्ट करतोय, 50%, बरोबर आहे ना? ऍटलिस्ट मी काय म्हटलं मग, अशी 50% तरी आपल्याला प्राइस मध्ये प्रॉफिट भेटतो. तर ही जी वेव्ह आहे ही किती पॉईंटची वेव्ह आहे, हे असं करण्याची आपण फिबोनाची लावूया, ठीक आहे? तर आपण जर इथून फिबो लावला, तर बघा 50% हे किती आहे, इथपर्यंत 50% आहे ना, हे 0.5 लिहिले, इथं 1 लिहिलेलं आहे, इथं 0 आहे, इथं 0.382, 0.5, 0.611, 0.786, म्हणजे ऑलमोस्ट छोट्या टाइम फ्रेम मध्ये जर बघितलं तुम्ही, तुम्हाला ते क्लिअरली दिसून जाईल, ठीक आहे? तर ऑलमोस्ट जी पहिली वेव्ह होती या वेव्हच्या 50% सेलिंग झाली की नाही, झाली ना? आणि हे आपण काय करतोय, फक्त जस्ट इथं समोरच लावून बघितलंय. ज्याला ज्यावेळेला आपण रिसेट करू चार्टला, तुमच्या लक्षात येईल, ज्यावेळी मार्केटमधून बाईंग किंवा सेलिंग आली असेल, बघा, ज्यावेळी मार्केटमधून बाईंग किंवा सेलिंग आली असेल त्यावेळेला प्राइस एका डिमांड झोन मधून प्राइस मूव्ह झाली, आहे का? मार्केटमध्ये ऍज इट इज गोष्टी होतात, त्या कधी ब्रेक होतात, कधी काम करतात. बघा आता इथे काय गेलं, हा कंटिन्युअस ट्रेंड आहे,
या कंटिन्युअस ट्रेंड मध्ये प्राइस पहिल्यांदा काय केलं, हा जो एरिया असेल आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. यामध्ये प्राइस कधी वरती गेली कधी नाही गेली, बघा हा जो आपण झोन इथं मार्क केला होता, या झोन मधून प्राइस फक्त इथं काही अंतरच वरती गेली, त्यानंतर पुन्हा प्राइसला कंटिन्युअसली फॉल करायला सुरुवात केली. त्याचं रिझन काय, त्याचं रिझन काय असेल, कसं असेल, म्हणजे डिमांड सप्लाय मध्ये प्राइस तर मूव्ह होते, लक्षात घ्या. याच्याबरोबर मी तुम्हाला काय सांगणार आहे, त्यासाठी ही गोष्ट का दाखवलेली आहे. प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेला मोठ्या रॅलीज येते मार्केटमध्ये, ज्या ज्या वेळेला मोठे प्राइस येईल, त्या वेळेला मार्केटने एका डिमांड एरियामधून प्राइस मूव्ह केली असेल. बघा ही जी डिमांड आहे, ही कंटिन्युअस डिमांड मधून इथून प्राइस मूव्ह झाली. तिथं काय झाले, टर्निंग पॉईंट मधून मूव्ह झाली. सप्लाय मध्ये ज्या ज्या वेळी मार्केटमध्ये सप्लाय येईल किंवा मार्केटमध्ये सेलिंग झाली, कशा पद्धतीने झाली, हा एरिया मार्क केला, तिथून सेलिंग झाली, लक्षात घ्या. तिथे पण बघा तुम्ही या ज्या गोष्टी आहेत ना मार्केटमध्ये, मग यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची. आता मी इथं ही पूर्ण कॅन्डल मार्क केली, ही अशी का मार्किंग केली, किंवा बऱ्यापैकी ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मार्किंग मध्ये थोडासा फरक पडतो. तर डिमांड आणि सप्लाय मार्क करताना मी जे तुम्हाला आता मार्किंग शिकवलं, तर मार्किंग 3 प्रकारचं होतं. बघा डिमांड आणि सप्लाय मार्क करत असताना, माझा आवाज येतो सगळ्यांना? येस. सर. ठीक आहे. डिमांड आणि सप्लाय मार्क करत असताना मार्किंग 3 प्रकारचं होतं. त्यामध्ये पहिलं आहे सगळ्यात नॉर्मल मार्किंग, हे तुम्हाला मी आता शिकवलं. नॉर्मल मार्किंग, त्याची अॅक्युरेसी 50%. हे जर तुम्ही स्ट्रक्चर बरोबर यूज केलं, सर्व प्रकारचं मार्किंग असेल, तिन्ही प्रकारचं जे मार्किंग असेल, ते तिन्ही प्रकारचं मार्किंग आपल्याला कशासोबत मार्किंग यूज करायचं आहे, मार्केट स्ट्रक्चर सोबत. मार्केट स्ट्रक्चर आपलं शिकून झालं. मार्केट स्ट्रक्चरचा काय भाग आहे, त्यातला कोणता कंटेंट आहे, त्याच्यासोबत कसं यूज करायचं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण रिलेट करून पण बघितल्यात. म्हणजे उदाहरणार्थ काय, S1 काय आपला विथ द ट्रेंड बाईंग झोन आहे. म्हणजे ज्यावेळी प्राइस मध्ये S1 असेल आणि S1 मध्ये आपल्याला डिमांड झोन मिळत असेल, त्यावेळेला कसं असणार आहे, त्याची अॅक्युरेसी जास्त असणार आहे. ती किती होईल वाढून, 50% ह्याचे म्हणजे मार्केट स्ट्रक्चरची अॅक्युरेसी 50% आहे, आणि नॉर्मल मार्किंग म्हणजे डिमांड आणि सप्लायची मार्किंग 50% आहे. म्हणजे ह्या दोन्हीचं जेव्हा कॉम्बिनेशन होईल, त्यावेळेला आपलं अॅक्युरेसी 90 to 95% पर्यंत जाणार आहे. लक्षात घ्या. मार्केट स्ट्रक्चर S1 पण तुम्ही S1 मध्ये पण खरेदी करताय, आणि डिमांड झोन सुद्धा आहे. म्हणजे तो कसा आहे, स्ट्रॉंग डिमांड झोन पण आहे, कारण की S1 मधले कसे असेल, सगळे टर्निंग वाले असतील. लक्षात घ्या. हे झालं नॉर्मल मार्किंग. दुसरं असेल एक्सेप्शनल. एक्सेप्शनल म्हणजेच कसं असतं, अपवादात्मक. लक्षात घ्या. अपवाद काय असतात, म्हणजे जे काही नियम असतात त्या नियमांना काही केसेसमध्ये क्रॉस केलं जातं काय, किंवा काही केसेसमध्ये नियम सोडून बिहेवियर केलं जातं, त्याला काय म्हणतो आपण, अपवाद म्हणतो. मार्केटचे असे काही अपवाद असतात. तर त्या अपवादात्मक केसेसमध्ये एक्सेप्शनल मार्किंग होते.
आणि तिसरं असतं क्लोजिंग बेसिस. हे क्लोजिंग बेसिस काय आहे म्हणजे काय, क्लोजिंग वरती आपण मार्केटमध्ये ज्या पद्धतीनं क्लोजिंग येते त्या क्लोजिंग वरती आपण आता बघितलं नॉर्मल मार्किंग मध्ये काय होतं, हायर बॉडी हायर विक, लोअर बॉडी लोअर विक. इथं क्लोजिंग आणि ओपनिंगचा काहीच विषय नव्हता. पण ज्या वेळेला आपण क्लोजिंग बेसिस मध्ये मार्किंग करू त्यावेळेला आपल्याला ओपन आणि क्लोज हा कॅन्डलचा बघणं गरजेचं ठरेल. आणि अपवादात्मक केसेसमध्ये काय असेल तर ते अपवादच असतील. ते कसे ओळखायचे, काय ओळखायचे ह्यासाठी लागतो एक्सपिरियन्स. आणि तो हळूहळू जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल, मी ज्या पद्धतीने सांगतोय, मी काय अपवाद तुम्हाला सांगेन, त्यासोबत अजून तुम्हाला काय अपवाद चार्ट वरती तुम्ही आता जसं मार्किंग करायला सुरू कराल त्यानुसार तुम्हाला ते सापडतील. कुठेतरी कन्फ्युजन येईल की सर इथं मार्किंग कसं करायचं, तुम्ही असे क्वेश्चन घेऊन येताल, डाऊट घेऊन येताल, त्यातून हळूहळू तुमच्या लक्षात येईल की एक्सेप्शनल मार्किंग कुठं करायचं आहे, क्लोजिंग मार्किंग कुठं करायचं आहे आणि नॉर्मल मार्किंग कुठं करता येतं आपल्याला. ठीक आहे. ठीक आहे का, समजलं सगळं आजचं लेक्चर? बोला आता, झालं आपलं लेक्चर, थांबवणार शेअरचा शिकवून सगळं. करा मग, माईक सगळे ऑन करा. पुन्हा कुणाला लेक्चर ऐकायला आलं, कुणाला ऐकायला नाही आलं सांगा. हा सर, आलं लेक्चर ऐकू. मध्ये मध्ये 1-2 मिनिट जरा प्रॉब्लेम झाला. ओके, समजलं मग सर सगळं सांगितलेलं? सर समजलं की. ओके, ठीक आहे. मॅडम तुम्हाला समजलं? समजलंय पण सर ह्याला टाइम झोन वगैरे कसं, म्हणजे टाइम वगैरे कसं असणार किंवा कॅन्डलचं हे? आता सध्या आपल्याला फक्त कॅन्डल्स ह्या ओळखायला शिकायचं, हे मार्किंग करायला शिकायचं. म्हणजे आता तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकता सगळेजण की चार्ट वरती बघून की आपण म्हणजे सगळ्यात कोणत्या अगोदर टाइम फ्रेमला वगैरे काय झोन ज्यावेळी आपण हे करतो ना? त्यावेळेला आता तुम्ही ज्यावेळेला प्रॅक्टिस करत असताना बघताय ना त्यावेळेला हा. डेली बघा, मी काय सांगतो, डेलीच्या वरच्या टाइम फ्रेम, कोणत्याही टाइम फ्रेम हा. ठीक आहे, डेलीच्या वरच्या ज्या टाइम फ्रेम्स असतील त्या टाइम फ्रेम्स मध्ये तुम्ही काय बघा, मार्केट स्ट्रक्चर बघा. सगळ्यात अगोदर स्ट्रक्चर बघा. स्ट्रक्चर बघत असताना तुम्ही काय करा, ट्रेंड होता, हा ट्रेंड पॉझिटिव्ह आहे म्हणजे आता कसं प्रॅक्टिस करायला पाहिजे तुम्हाला त्याचं थोडक्यात मी एक्झाम्पल देतो की मार्केटचं स्ट्रक्चर बघा. ते कशामध्ये बघायचं, एक टाइम फ्रेम बघायची डेलीची. डेलीच्या टाइम फ्रेम मध्ये काय मार्केटचं स्ट्रक्चर काय आहे, ट्रेंड काय आहे. ह्या ट्रेंड मध्ये जर हा ट्रेंड पॉझिटिव्ह असेल तर यामध्ये लास्टची वेव्ह कोणती चालू आहे, पॉझिटिव्ह वेव्ह आहे, निगेटिव्ह वेव्ह आहे, की काय चालू आहे, किंवा हे तुमच्या लक्षात येईल. मग मार्केट पॉझिटिव्ह होतं सपोज करायचं एक मिनिट. स्ट्रक्चर म्हणजे ट्रेंड पॉझिटिव्ह आहे पण वेव्ह निगेटिव्ह आहे. ठीक आहे, वेव्ह निगेटिव्ह आहे. वेव्ह निगेटिव्ह असली तरी सुद्धा तिचं लोकेशन काय, तिचं लोकेशन कुठं आहे, तर त्यासाठी लोकेशन म्हणणार आपण. लोकेशन आहे S3 सॉरी S1, बरोबर आहे ना, S1 मध्ये करायचं आपण ज्या पद्धतीने ड्रॉ केली, हे S1चं लोकेशन आहे. हे लोकेशन झालं. मग त्यानंतर हे एक झालं. दुसरं, यामध्ये डिमांड कोणत्या कोणत्या, डिमांड कुठे कुठे सापडू शकतात आपल्याला, टर्निंग पॉईंट सापडतील. मोस्ट ऑफ द डिमांड्स काय करतील, S1 S2 सोबतच्या काम करतील. त्यामुळे आपण काय करणार, S1 आणि S2 मधल्या ज्या डिमांड असतील त्या मार्क करायच्या. त्यासोबतच कुठेतरी तुम्हाला S3 मध्ये मार्केट मधूनच कुठून तरी रिव्हर्स करण्याचा प्रयत्न झालेला असतोय, तुम्हाला कुठे S3 चे डिमांड सापडते का, मग त्यामध्ये लक्षात ठेवायचं ही कंटिन्युअस वाली आहे. म्हणजे कशी असणार ती, RBR असेल म्हणजे रॅली बेस रॅली असेल, किंवा ती DBR असेल ड्रॉप बेस रॅली असेल,
हे जे सिनेरिओज आहेत हे मार्क करायचं. असे मार्किंग्स करा. ते मार्किंग्स तुम्ही ग्रुपमध्ये शेअर करा, मला इंडिव्हिज्युअली सेंड करा. ते बरोबर आहेत चुकीचे आहेत त्याच्यावरून पुन्हा तुमच्या लक्षात, म्हणजे तुम्ही बरोबर ट्रॅकवरती आहेत की नाही मला समजेल. सुरुवात तुम्ही आता करू शकता ह्या गोष्टी. मग तुम्ही यामध्ये काही करा, असं एखादा चॅनल ड्रॉ करा आणि सांगा की सर हा अप ट्रेंड आहे. एवढं जरी केलं तरी म्हणजे तुमच्या लक्षात आलं की ट्रेंड लक्षात आला. तुम्ही पुन्हा सांगू शकता की सर लास्टची वेव्ह ही वेव्ह जी आहे ही निगेटिव्ह आहे. पुन्हा लोकेशन कोणता, म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही प्रत्येक स्क्रीनशॉट मध्ये सगळे इन्क्लुडेड पाहिजे असं काय नाही. तुम्ही काही ट्रेंडचे 5-10 स्क्रीनशॉट ट्रेंडचे काढा, 5-10 वेव्ह साठी काढा, किंवा ट्रेंड आणि वेव्ह आणि लोकेशन तिन्ही एकत्र करू शकतो आपण. ह्यामध्ये सरळ लिहू शकतो आपण इथं काय ट्रेंड काय आहे, वेव्ह काय आहे आणि लोकेशन काय आहे. हे 3 पॉईंट इथं एका साईडला लिहिले स्क्रीनशॉट वरती. ते लिहिण्यासाठी इथं जायचं, इथं गेला तुम्ही आता बघा, या टेक्स्ट वरती क्लिक केलं इथं लिहिता येतं, इथं ऍड टेक्स्ट येते. इथं ऍड टेक्स्ट वरती डबल क्लिक केलं ते आपण जे कीबोर्ड वरती टाईप करू ते इथं उमटत जातंय. एंटर दाबल्यानंतर खाली पण जातो वेव्ह. त्यानंतर पुन्हा एंटर दाबला लोकेशन. ह्यानुसार तुम्ही एखाद्या चार्ट वरती ते अशा पद्धतीनं मार्क केला. आता हा डेलीचा नाहीये, ठीक आहे, हा डेलीचा ठीक आहे. ह्या डेली मध्ये तुम्ही असं मार्क केलं तर लक्षात येईल. हे अशा पद्धतीने प्राइस आहे चाललेली. हा डाऊन ट्रेंड आहे, त्यामध्ये वेव्ह पॉझिटिव्ह आहे, त्यानंतर लोकेशन S4चं आहे. ते असं तुम्ही मार्क करून याचा एक स्क्रीनशॉट काढून पाठवू शकता. जर तुम्ही कॉम्प्युटर वापरत असाल, मोबाईल वापरत असाल तर मोबाईलवरती स्क्रीनशॉट तुम्हाला घेता येतो. आणि जर कॉम्प्युटर वापरत असाल तर काय येतं, कॉम्प्युटरवरती काय असतंय मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. म्हणजे विंडोज कोणताही असेल तुमच्याकडे तर विंडोजचं एक बटन असतं त्याला, विंडोज प्लस शिफ्ट प्लस येस, हे 3 बटन्स तुम्ही ऍट अ टाइम दाबले की तुम्हाला इथं एक असा स्क्रीनशॉट घेण्यासाठी त्याचा कलर फेड होतो आणि हा असा कर्सर येतो. हे तुम्हाला दिसत नाही बहुतेक, नाही दिसत आहे, मला दिसते ठीक आहे. पण हे जे बटन्स तुम्ही ज्यावेळी यूज कराल ठीक आहे, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला स्क्रीनशॉट साठी एरिया चूज करायला येतो. तो एरिया तुम्ही अशा पद्धतीने चूज करू शकता. जसं की हे असं येतं बघा, तर असं येणार. त्यामध्ये तुम्ही जेवढा एरिया पाहिजे तुम्हाला तेवढा एरिया असा चूज करून त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तो गॅलरीमध्ये सेव्ह होतो. ओके. हॅलो, थांबूयात आपण सगळी तर आता. हो. येस. ठीक आहे, सगळ्यांना गुड नाईट.